आणि हे थोडी इंटरेस्टिंग बनवावं म्हटलं बोलण्यासाठी, की आपण सर्वच लोक ट्रान्सफॉर्मरच्या थिअरी, डिझाइन, अल्फा, बेटा, गॅमा त्याचे टेस्ला याच्यात इंटरेस्ट न ठेवता ॲक्चुअली ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग जे काही ऑन साइट चालतं, ते जर पाहिलं तर असं वाटतं, की आपण एक तर चुकीचं शिकलेलो आहे किंवा जे करतात ते चुकीचं आहे. अ, का असं बनावं वाटतं? कारण जे काही आता प्रॅक्टिकली आपण ट्रान्सफॉर्मर ऑन रोड, ऑन साइट बघतो ते आणि जे काही ट्रान्सफॉर्मर पुस्तकात शिकलो किंवा जे काही ट्रान्सफॉर्मर आपण डिझाइन करतो असं वाटतं हे 2 वेगळे प्रॉडक्ट आहे. आणि तेच एक कारण आहे, की कंपॅरेटिव्हली ट्रान्सफॉर्मर सारखा डिव्हाइस जो स्टॅटिक डिव्हाइस आहे, जो एकदा बसवल्यानंतर आयुष्यभर चालायला पाहिजे. त्यानं कधीही कुठे फॉल्ट होऊ नये, त्याच्यात कधीही कुठे आग लागू नये, त्याच्यातनं कधीही कोणाची सप्लायची रिलायबिलिटी खराब होऊ नये, त्याच्यात कोणाचा सेफ्टी इश्यू होऊ नये. इतकं सुंदर प्रॉडक्ट असतानाही समहाऊ आपल्याकडे अजूनही अ, अगणित न्यूज असतात त्याच्या, की ट्रान्सफॉर्मरमुळे हे झालं, ट्रान्सफॉर्मरमुळे ते झालं. आता मध्येच भोसरीला एक काहीतरी छोटी-मोठी घटना झाली, पिरंगुटला एक घटना झाली. कंटिन्यू काही ना काही ह्या चालूच असतात. हिस्टॉरिकली जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मर जो काही 1890 और अर्ली 90s मध्ये जो डेव्हलप झालता, जे काही प्रिन्सिपल वरती डेव्हलप झालता आणि आज जो काही ट्रान्सफॉर्मर आहे, जो अल्मोस्ट 130 वर्षानंतरचा जो ट्रान्सफॉर्मर आहे, तो सेम आहे. काहीच बदल नाही. फक्त वर्षानुवर्ष बदल काय झाले, तर ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बदल झाले. पूर्वीचा 500 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर आणि आत्ताचा 500 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर. दिसायला जमीन आसमानचा फरक दिसतो, पण त्याच्यात चालतात सेम लॉवरती. त्याच्यात तेच मटेरियल आहे, तेच कॉम्बिनेशन आहे, तेच प्रिन्सिपल्स आहेत. फक्त ओव्हर द टाईम काय झालं, की ट्रान्सफॉर्मर जेव्हा पहिल्यांदा बनला होता, तेव्हा तो ड्राय टाइप होता. आणि आज आपण बोलतो, की ड्राय टाइप ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे विभिन्नता आहेत, पण ही रिॲलिटी आहे. जेव्हा पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर लिक्विड कूल्ड बनला, त्याच्यात लिक्विड टाकलं गेलं, की जेणेकरून ट्रान्सफॉर्मरचं कूलिंग चांगलं व्हावं आणि ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी वाढावी आणि ट्रान्सफॉर्मरमधनं मॅक्सिमम पॉवर एक्स्ट्रॅक्ट करता यावी सेम मटेरियलमधनं. तेव्हा त्यात जे पहिलं लिक्विड टाकलं होतं ते व्हेजिटेबल ऑइल होतं, जे एडिबल ऑइल आपण घरात खातो ते. आणि आज आपण सांगतो, की नाही ती इस्टर टेक्नॉलॉजी जी आहे ती नवीन आहे. त्याने आग लागत नाही ट्रान्सफॉर्मरला. त्यामुळं जर आपण प्रत्येक गोष्टीच्या हिस्ट्रीमध्ये एकदा जाऊन पाहिलं, तर आपल्याला असं वाटतं, की येस जे काही अ, पूर्वी इन्व्हेंट झालं होतं, ते आपण रिइन्व्हेंट करतोय, स्पेशली ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये. जे कन्स्ट्रक्शनल चेंजेस होत गेले ट्रान्सफॉर्मरमध्ये, ते जर पाहिले तर जे सुरुवातीला टाकी होती, ती करुगेटेडच टँक होती आणि आज आपण म्हणतो, "अरे नाही, ते करुगेटेड टँक म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड असतात, त्याचे सप्लायर मिळत नाही." जो पहिला लिक्विड फिल्ड ट्रान्सफॉर्मर बनवला होता, तो करुगेटेड टँकच होता. कास्ट आयर्नची टँक होती ऑफकोर्स ती, पण ती करुगेटेड होती. आता आपण म्हणतो ना, करुगेटेड फिनॉल, फ्री ब्रीथिंग इज आय मीन नॉन फ्री ब्रीथिंग इज अ बिग टेक्नॉलॉजी. पण असं काही नाहीये. चेंजेस काय झाले ते ओव्हर द टाईम मेटलर्जिकल चेंजेस, रिफाइनमेंट मटेरियलमध्ये जी झालेली, मटेरियलमधल्या क्वालिटीमध्ये जी सुधारणा झालेली, मॅक्सिमम फ्रॉम मिनिमम सारखे कन्सेप्ट जे इम्प्लिमेंट होत गेले, त्याने ट्रान्सफॉर्मरला मोर अँड मोर इफिशियंट बनवलेलं आहे. म्हणजे अगदी कन्स्ट्रक्शन ऑफ कोर जर पाहिलं तर पूर्वी एनो होतं, नॉन ओरिएंटेड स्टील वापरायचे, सिलिकॉन स्टील. नंतर सीआरजीओ आलो, कोल्ड रोल गेन ओरिएंटेड स्टील आलं. मग त्याच्यामध्ये 100 ग्रेड आल्या अगदी M3, M2, M1, M5, M6 व्हॉटएव्हर वी से. नंतर त्याच्यात परत डी-आर, लेझर अजून फर्दर रिफाइनमेंट झाली. मग 0.18 थिकनेस पर्यंत आपण गेलो. मग त्याला अल्टरनेट मटेरियल आले सेम केमिस्ट्रीचे. अमॉर्फस आलं, नॅनो क्रिस्टलाइन कोर आलं. असे वेगवेगळे मेटल येत गेले. निओ कोर आलं. कंडक्टरमध्ये जर पाहिलं तर पूर्वीसारखंच कॉपर कंडक्टर किंवा अल्युमिनियम सेम राहिलं. ओव्हर द टाईम चेंजेस काय झाले? कंडक्टर फॉईल वाइंडिंग आली एलव्हीला. स्ट्रिपवरनं कंटिन्युअस ट्रान्सपोज कंडिशन कंटिन्युअसली ट्रान्सपोज कंडक्टर आले. सीटीसी कंडक्टर आले मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरला. पूर्वी जे कॉटन इन्सुलेशन होतं ते रिप्लेस झालं हाय क्वालिटीच्या सेल्युलोजनं. नंतर इनॅमल, नंतर बरेच असे त्यात बदल होत गेले. पूर्वी जे लिक्विड वापरायचे ते लिक्विडमध्ये बदल होत गेले. मिनरल ऑइल सर्वात आपल्याला स्वस्त मिळालं त्यामुळे आपण मिनरल ऑइल वापरायला सुरुवात केली. त्याच्यात भरपूर रिफाइनमेंट झालं. आणि परत सेफ्टीचे कन्सर्न वाढले म्हणून आता परत त्याच्यामध्ये इस्टर टेक्नॉलॉजी आली. पॅरलली ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मर डेव्हलप झाले. आणि मी स्वतःला लकी समजतो की मी ड्राय टाइप ट्रान्सफॉर्मरच्या डेव्हलपमेंटमध्ये अर्ली डेज पासून टेक्नॉलॉजी भारतात आणण्यामध्ये कार्यरत होतो आणि आजही त्यात इन्व्हॉल्व आहे. फक्त ओव्हर द टाईम काय झालं, की छोटे-छोटे चेंजेस झाले आणि हे सगळे चेंजेस जे आहेत ते ॲप्लिकेशनशी रिलेटेड आहेत. आपण आता वन बाय वन थोडं इन डेप्थ बघूयात आणि मग आपण सगळे प्रश्न उत्तर आणि ॲप्लिकेशनशी कनेक्ट करूयात. मला जास्तीत जास्त प्रश्न उत्तरं आणि ॲप्लिकेशन रिलेटेड गोष्टींवरती बोलायला आवडेल, थेअरीमध्ये जाण्याऐवजी. एक क्विकली नेक्स्ट स्लाईड घ्याल का मॅडम?
कन्स्ट्रक्शन डिटेल सर्वांना सांगायची गरज नाही, सर्वांनाच माहिती आहेत. मध्ये जशी RECची स्कीम आली आपल्याकडे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशननी जे काही म्हणजे जे वेस्टर्न वर्ल्ड मध्ये होतं ते अडॉप्ट करायचा प्रयत्न केला, तो चोरी कमी करण्यासाठी, व्होल्टेजचं पॉवर रिलायबिलिटी वाढवण्यासाठी, व्होल्टेजचं रेग्युलेशन वाढवण्यासाठी, आणि सिंगल फेज HT ट्रान्सफॉर्मर लावले गेले बऱ्याच ठिकाणी. पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये समावू पूर्वीपासून ती टेक्नॉलॉजी ऑलरेडी होती आपल्याकडे, फक्त लोकांना माहित नसते की पॉवर ट्रान्सफॉर्मर जे खूप खूप मोठे असतात ते नॉर्मल सिंगल फेजच बनतात. आणि त्याचं मेन रिझन म्हणजे ते ट्रान्सपोर्ट लिमिटेशन्स असतात. बरेचसे जे जनरेशन ट्रान्सफॉर्मर असतात त्यांना टनेलमध्ये घालता येत नाही जर हायड्रो असेल तर, साईटचे लिमिटेशन्स असतात. तर सिंगल फेज टेक्नॉलॉजी ही काही नवीन नाही. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पॉवर मध्ये इव्हन आपल्या कंट्रीमध्ये पण गेली 100 वर्ष बनतायत. सो वेगवेगळे कन्सेप्ट फक्त आपण रिइन्व्हेंट करतो, रिकनेक्ट करतोय. या स्लाइड मध्ये एक टिपिकल कन्स्ट्रक्शन दाखवलंय जे आपल्या सर्वांना माहिती आहे. लो व्होल्टेज वाइंडिंग असते, हाय व्होल्टेज वाइंडिंग असते, अगदी मोठे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतील तर त्याच्यामध्ये परत टॅपिंग वाइंडिंग, टर्शरी वाइंडिंग सेपरेट करतात, आणि बाकी त्याला लिक्विड असतो, पेपर असतो, आणि हे सर्व कव्हर करायला टाकी असते बाहेर, आणि त्याला प्रायमरी साईडला एक कनेक्शनला बुशिंग आहेत, सेकंडरी साईडला परत बुशिंग आहेत, आणि त्याच्यातनं आपण सप्लाय घेतो. मला एक किस्सा आठवतो, म्हणजे मी आता नाव घेत नाही त्यांचं, पण मी वेस्ट बेंगॉलमध्ये अतिशय उच्च पदाधिकाऱ्यांना भेटायला गेलतो. ही गोष्ट 2000ची, आणि त्यांची जी केबिनच्या बाहेर वेस्ट बेंगॉलमध्ये अजूनही थोड्या ब्रिटिश स्टाईलच्या केबिन आहेत. एक असिस्टंट, त्याच्यानंतर त्यांची सेक्रेटरी, त्याच्यानंतर वेटिंग रूम, आणि त्यांच्यानंतर महालासारखा त्यांचा मोठा तो केबिन असतो. मी जेव्हा त्यांचं डिग्री वाचली बाहेर, तेव्हा ती डिग्री होती लिहिलेली साधारण त्यांचं नाव, आणि त्याच्या खाली अशा 2 मोठ्या फुल पेजच्या लाईन होती, एवढ्या 2 लाईनची डिग्री होती. त्यातलं फक्त बी इलेक्ट्रिकल एवढं मला कळलं, बाकी पुढचं काय नाही कळलं. असे बरंच अमकं तमकं लंडन, अमकं तमकं US, अमकं तमकं फ्रान्स, अमकं तमकं जर्मनी, असे भरपूर काय काय लिहिले होते. मला त्यातनं एवढंच कळलं की माणूस खूप उच्च शिक्षित, आणि त्यामुळेच कदाचित ते उच्च पदस्थ आहेत तिथे. आम्ही गेलो, भेटलो. सर म्हणलं आमच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी, त्यावेळी मी ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मरसाठी भेटायला गेलो त्यांना, आणि म्हणलं साहेब नवीन टेक्नॉलॉजी विषयी बोलायचंय. तर त्यांनी ज्या टोन मध्ये मला सांगितलं, तुम्हाला किस्सा रिपीट करावासा वाटतो. देखिए शिंदे जी, ते एकतर तोंडात पानबिन खाऊन होते भरपूर, त्या टिपिकल आवाजामध्ये, देखिए शिंदे जी, वो टेक्नोलॉजी लॉसेस विसेस आपका सब कुछ ठीक है, वो तो देखने के लिए हमारे पास क्वालिटी डिपार्टमेंट है, और ट्रांसफॉर्मर रिलायबिलिटी वो सब हम पे छोड़ दो आप, हम कैसा भी ट्रांसफॉर्मर रहेंगे तो हम चलाएंगे उसको, हमको बस ऐसा चाहिए कि हम उधर से HT का लाइन लेंगे, बिजली की 3 तार उसको जोड़ देंगे, दूसरी साइड से हम 4 वायर जोड़ेंगे और घर में जोड़ देंगे, और बटन दबाते ही बिजली चलना चाहिए, बल्ब चलना चाहिए, बस ऐसा हमको ट्रांसफॉर्मर चाहिए, ज्यादा आप दिमाग मत खाओ हमारा. आणि मग त्यावेळी मला असं रिअलाइज झालं की हे ज्या आपण गोष्टी बोलतो ह्या खरंच तेवढ्या सिंपल आहेत. आपण इंजिनियर लोकांनी ओव्हर द टाइम त्या कॉम्प्लिकेट केल्यात असं वाटतं मला. कारण ट्रान्सफॉर्मर इज सच अ सिंपल डिव्हाइस, एकदम स्टॅटिक डिव्हाइस आहे. एक प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, त्याचं एक मॅग्नेटिक सर्किट, त्याला लागणारे इन्सुलेशन, आणि बाहेरनं टाकी. पण त्याला आपण एवढा ओव्हर द टाइम कॉम्प्लिकेट करून टाकला, त्याच्यात टॅप चेंजर टाकून दिला नाही, म्हणजे आपल्याकडे व्होल्टेज रेग्युलेशन नाही, म्हणजे आपल्या इनइफिशियन्सी कव्हर करण्यासाठी आपण त्यात ऍक्सेसरीज ऍड करत गेलो. नंतर म्हणे नाही ते गॅसेस तयार होतात ऑइलमध्ये. अरे तुमच्याकडे ऑइल चांगल्या क्वालिटीचं नाही, ते गॅसेस तयार होतील ना, म्हणून त्याच्यावरती एक बकवास रिले लावून टाकला. नंतर नाही म्हणे तुमच्याकडनं आतमध्ये थोडंसं हिटिंग होतं म्हणजे कुठेतरी लूज कॉन्टॅक्ट राहतोय, त्याच्यासाठी अजून एक डिव्हाइस लागला. नंतर नाही म्हणे त्याच्यामुळे प्रेशर डेव्हलप होतं, अजून एक डिव्हाइस लागला. त्यानंतर नाही म्हणे की ते त्याला प्रेशर डेव्हलप झालं, त्याला तर ब्रीथ करायचं असेल तर बाहेरचा ऑक्सिजन येतोय, त्याच्यामध्ये कॉन्झर्वेटरमध्ये एअर बॅग लावली. त्यानंतर लोकांनी सांगितलं नाही नाही, अरे आपल्याला कधी कधी ऑइलचा सॅम्पल घ्यायला लागतो, त्याला एक ऑइल सॅम्पलिंग वॉल लावला. नाही म्हणे आपल्याला साईट होते त्याला फिल्ट्रेशन करायला लागतं, 2-4 त्याला वाल लावले, एक टॉप ऑइल, एक बॉटम ऑइल, अमकं तमकं सर्व. नंतर म्हणे नाही आपल्याला त्या ऑइल फिलिंगला नरसाळ्यांनी लावून ऑइल भरायला लागतं, त्यासाठी मोठ्या होलचे पाहिजे, ऑइल फिलिंग कॅप आली. नंतर म्हणे नाही त्याला एक एक्सप्लोजन इव्हेंट आणि PRV वेगळे पाहिजेत, कधी आतमध्ये काही झालं तर परत एक त्याला एक मोठा असं एक सुटकुळा पाईप लावला, त्याला एक डायफ्राम लावला. ह्या सगळ्या ऍक्सेसरीज ज्या आपण ऍड करत गेलो, ह्या त्यासाठी ऍड केलेल्या आहेत की जिथे आपण क्वालिटी ट्रान्सफॉर्मर प्रोड्यूस करू शकत नाही, जिथे आपण तो ट्रान्सफॉर्मर रिलायबल बनवू शकत नाही, त्या आपल्या चुका झाकण्यासाठी आपण त्या एक एक सेफ्टी ऍक्सेसरीज ऍड केलेल्या आहेत. एंड एकच त्यातनं एक्सपेक्टेड एकच असतं, ह्या ट्रान्सफॉर्मर मधनं काही दुसरे डॅमेजेस होऊ नयेत, काही ह्युमन लाईफ जाऊ नयेत, ह्या सेफ्टी मेजर व्हावेत, परत ट्रान्सफॉर्मरची रिलायबिलिटी राहावी, पॉवर रिलायबिलिटी राहावी. पण सर्वांचं बेसिक रिझन एकदम सिंपल होतं. म्हणून मी म्हणतो की आपण इंजिनियर लोकांनी ओव्हर द टाइम, ऑफकोर्स आपल्याला काय आपल्या नोकऱ्या टिकवायच्यात म्हणूनच नाही, पण ओव्हर द टाइम आपला स्मार्टनेस दाखवण्यासाठी ते प्रोडक्ट अतिशय कॉम्प्लिकेट करून टाकले. आणि
मग आपण जो आजच्या सब्जेक्टला जर न्याय द्यायचा असेल तर ट्रान्सफॉर्मर सुरक्षा, ट्रान्सफॉर्मर देखभाल. ऍक्च्युली हे प्रोडक्ट असं आहे की याच्यात ह्या दोन्ही गोष्टी लागायला नको आहेत. ट्रान्सफॉर्मरची ना देखभाल करायची गरज असावी, ना ट्रान्सफॉर्मरला कुठली ऍडिशनल सुरक्षेची गरज असावी. कारण ते प्रोडक्टच सेल्फ सर्टिफाईड आहे. त्यात काय हालचाल होत नाही, काय नाही. आतमध्ये जादूनी प्रायमरीतनं करंट जातो, तो आपल्याला कळत नाही कुठून गेला, कुठून आला. त्यातून मॅग्नेटिक सर्किट तयार होतं, ते फ्लक्स कुठे जातं काही कळत नाही. त्यातून सेकंडरी वाइंडिंग मध्ये परत ईएमएफ इंड्यूस होतं. परत त्याचे काहीतरी गिअर बॉक्स सारखे प्रायमरीला 10 गिअर, सेकंडरीला 2 गिअर असतील तर 5चा रेशो झाला. तसं त्या ट्रान्सफॉर्मरचा पण रेशो येतो. प्रायमरीला 100 टन, सेकंडरीला 10 टन झाले की अरे 10चा रेशो आहे. इकडे 100 व्होल्ट द्या, इकडे 10 व्होल्ट घ्या. अगदी एवढं सोपं ते डिव्हाइस होतं. पण ओव्हर द टाईम आपण त्याला अगदी भरपूर मेहनत करून कॉम्प्लिकेट केलाय. मॅडम घ्या नेक्स्ट स्लाईड प्लीज. आणि आता ही स्लाईड इतकीशी क्लिअर दिसत नाहीये, पण मी जे सांगतो ते जर तुम्हाला बिलीव्ह होत नसेल, तर हा चालू ट्रान्सफॉर्मर आहे. भारतातल्या पहिल्या काही ट्रान्सफॉर्मर पैकी एक ट्रान्सफॉर्मर आहे. आणि हा 1936 साली कलकत्त्यामध्ये बसवलेला ट्रान्सफॉर्मर आहे. ही डाव्या बाजूला दिसते ती त्याची कॉपरची नेम प्लेट आहे आणि उजव्या साईडला तो ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर 10 एमव्हीएचा आहे, जो आजच्या 50 एमव्ही एवढा दिसतो. आणि तो त्यावेळी इंग्लिश इलेक्ट्रिक कंपनीने बनवला होता. आणि आजही हा ट्रान्सफॉर्मर चालू आहे आणि त्या कस्टमर त्या ज्या ठिकाणी चालू आहे त्या कंपनीचं नाव आहे कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी, CESC. ज्यांच्या ग्रुप बरोबर मी पूर्वी काम पण केलेलं आहे. 1936 पासून आजपर्यंत याच्यात आजही कॉटन इन्सुलेटेड वाइंडिंग आहे. एकदा फक्त त्यांनी तेल बदललेलं आहे, छोटं मोठं सर्व्हिसिंग केलेलं आहे. आणि मध्ये 5-6 वर्षापूर्वी मेजर ओव्हरऑलिंग केलं, पण ते सुद्धा साईटवरती. ज्या ज्या लोकांना कलकत्त्याचं एक्सपोजर आहे त्यांना माहिती असेल कदाचित रुबी हॉल, रुबी क्लिनिक नावाचं एक हॉस्पिटल आहे तिथं. ते आपल्या रुबी हॉलचा त्यांचा काही संबंध नाही. ते एक रुबी वेगळं आहे तिथं. तिथून एक साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावरती ते आहे. मी बऱ्याच वेळा त्या साईटवरती पूर्वी गेलेलो आहे. आणि हा तिथे आजही गेली ऑलमोस्ट 85-86 वर्ष चालू राहायचं कारण म्हणजे तो त्यांनी व्यवस्थित मेंटेन केला आणि त्याला त्यांनी कॉम्प्लिकेट नाही केला. जर हा प्रॉडक्ट अजूनही ते म्हणतात, की जोपर्यंत चालणार तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे. कदाचित तो ट्रान्सफॉर्मर सेंच्युरी बघेल. माझी अशी इच्छा आहे. जर मी तोपर्यंत जगलो तर नक्कीच हा ट्रान्सफॉर्मर सेंच्युरी कंप्लीट केलेली मला पाहिजे. छोटे-मोठे चेंजेस म्हणजे एसटी टर्मिनेशनचे काही छोटे लूज कॉन्टॅक्ट असतील का असतील ते त्यांनी बदलले आहेत. मध्ये एकदा केबलिंगचं रिवर्क झालं. थोड्याशा त्या जेली फील्ड किंवा ओल्ड टाइपची टेक्नॉलॉजी केबल होत्या त्या काढून त्यांनी नवीन एक्सएलपी केबल टाकल्या. क्रॉस लिंक पॉलिथिलिनच्या. बरेच काही काही छोटे-मोठे चेंजेस केले. हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. आणि हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर लावला की कितव्या वर्षी उडेल याची काही गॅरंटी नसते. कारण तो ट्रान्सफॉर्मर उडला की सर्वांनाच फायदा असतो. कस्टमर सोडला तर. कस्टमरची पॉवर गेल्याने आपल्याला काही फरक पडत नाही. हा एक त्याच्यातला मतप्रवाह झाला. दुसरा मतप्रवाह अतिशय भिन्न आहे, जो मला इथे सांगायला वाटेल, की आपण माहित नाही आता किती आपल्या ह्याच्यात कम्युनिटीमध्ये आता इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आता या वेबिनारमध्ये. पण वी आर द पीपल म्हणजे ते इंग्रजीचंच वाक्य आहे. वी आर द पीपल हू आर रिमेंबर फॉर देअर फॉल्ट बट नॉट फॉर देअर सक्सेस. आपली जी कम्युनिटी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची कम्युनिटी ती फक्त जेव्हा एखादा काहीतरी धोका होतो, एखादा फॉल्ट होतो, एखादा ऍक्सिडेंट होतो तेव्हाच आपली आठवण येते. अदरवाईज आपण केलेल्या चांगल्या कामासाठी आपल्याला कधीही आठवण येत नाही. आपली कधीही कुठलीही जनता आठवण करत नाही. साधं उदाहरण घ्या. तुम्ही कुठून तरी थकून आलेले असतात, घरात जाता आणि घरात गेल्या-गेल्या तुम्ही लाईटचं बटन चालू केलं आणि ती लाईट चालू केली, पंखा चालू केला, एसी चालू केला, बसले. तुम्हाला निवांत वाटतं. तुम्हाला असं वाटतं, की अरे दिवसाचे कष्ट माझे कामाला आले. आता मी खूप शांत माझ्या स्वतःच्या घरात आलो आणि एक्स्ट्रा एक एक्स-वाय-झेड काहीतरी कोणी काय बिअर घेऊन बसलं, कोणी चहा घेऊन बसलं, कोणी पाणी घेऊन बसलं आणि यू फील रिलॅक्स. फक्त आता ही सिच्युएशन तुमच्या स्वतःच्या बरोबर इमॅजिन करा. तुम्ही खूप थकून आलेत, बाहेर ऊन होतं, घाम आलेला आणि घरात गेले आणि बटन दाबल्या-दाबल्या ती लाईट नाही लागली. दुसरं बटन दाबलं तो पंखा नाही लागला आणि तिसरं बटन दाबलं तो एसी नाही लागला. मग त्यावेळी तो इंजिनिअर कोण होता, तो एम-एस-सी-बीचा ऑफिसर कोण होता, तो वायरमन होता. सर्वांची तुम्ही अगदी पार पाहिजे नाही ती काढून ठेवता. म्हणून मी म्हटलं, की वी आर अल्वेज रिमेंबर इन दी फॉल्ट, नॉट इन दी सक्सेस, नॉट इन दी डीड्स, नॉट इन अवर काय आपण ते आपल्या कर्मामुळे आपण कधी आठवणीत राहत नाही लोकांच्या. दॅट्स अनफॉर्च्युनेट पार्ट यार. बट दॅट्स लाईफ. नेक्स्ट स्लाईड मॅडम. आता हे काही असेच 70 वर्षापूर्वीचे इन्स्टॉलेशन आणि त्याच्यातलं जे डाव्या साईडचे इन्स्टॉलेशन ते आपलं महाराष्ट्रातलं आहे.
म्हणून मी आणलं, की हे आपल्याकडे सुद्धा आत्ताही चालू असलेला ट्रान्सफॉर्मर आहे. फक्त आता मला त्यांनी रिक्वेस्ट केली, की ते नाव सांगू नका आमचं, कारण त्याच्या आजूबाजूला गवत वाढलंय. त्याच्या एच-टी लाईनवरती ते क्लाइंबर आपले काय कावळीचे झाडं वगैरे चढलेले आहेत. म्हणून तो फोटोचं फक्त मी घेतला त्यांच्याकडनं, फक्त नाव सांगत नाही. उजव्या साइडला काही ट्रान्सफॉर्मर आहेत. ते पण आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात बाउंडरीवरचे आहेत काही फोटो. आणि मध्ये एक फोटो आहे. तो जर तुम्ही माहीत नाही आता किती नीट बघता येईल की नाही. हा सर्वात जुना चालू असलेला 1932 सालचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा गेली परत सुमारे 88 वर्षात एकदाही डिसमेंटल केलेलं नाही जागेवरनं. फक्त तुम्हाला दिसेल ते केबल वगैरे चेंजेस केलेले आहेत. पण हाही ट्रान्सफॉर्मर गेली 80 प्लस इयर्स, अल्मोस्ट 90 इयर्स म्हणायला हरकत नाही. 90 वर्ष चालू आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मर आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की यांच्यात असं काय वेगळं आहे, जे आपल्याकडच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये नाही किंवा आपण जे डे टू डे बघतो त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये नाहीये. आणि त्याचं एकमात्र कारण आहे, की रिक्वायर्ड देखभाल कमीत कमी लागणारी तुटपुंजी देखभाल ती सुद्धा आपण करत नाही. किंवा बऱ्याचदा ईझी अप्रोच और चलता है ॲटिट्यूड त्याच्यात बऱ्याचदा आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये चलता है असं काही नाही. आयदर चलता है और नॉट चलता है. पण ते समहाऊ तो ॲटिट्यूड मिक्स झाल्यामुळं बरेचसे आपण इश्यू बघतो डे टू डे. नेक्स्ट स्लाईड मॅडम. आणि मग आपण येऊन थांबूयात, की आता मॉडर्न किंवा लेट्स से ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर ज्याच्याशी आपण सर्वजण कनेक्टेड आहात, कॉन्ट्रॅक्टर्स, कन्सल्टंट्स आणि इलेक्ट्रिकल फॅकल्टीचे मेंबर. जरी मी या सगळ्या पार्टचा हिस्सा असलो, या ड्राईव्हचा हिस्सा असलो, तरी सुद्धा मला अजूनही कधी-कधी खंत वाटते, की आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली ट्रान्सफॉर्मर्स आर कॅटेगराइज्ड बेस्ड ऑन देअर टेक्नॉलॉजी अँड नॉट बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन. म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मरमध्ये सुका आहे, त्यात तेल नाही, तो झाला ड्राय टाइप. एखाद्या ट्रान्सफॉर्मर तेल आहे, तो झाला ऑइल टाइप. अरे पण कस्टमरला काय पडलंय, ते ऑइल टाइप आहे की ड्राय टाइप आहे? त्याला त्याच्याकडे येणारी पॉवर व्यवस्थित असावी, रिलायबल असावी, फ्लक्च्युएशन्स नसावे, क्वालिटी पॉवर मिळावी आणि 24 तास असेल तर तो सुखी आणि त्यासाठी तो पैसेही देतोय तुम्हाला, काही तो मोफत नाही घेत. पण हा अनफॉर्च्युनेट पार्ट आहे, की जसं-जसं वेस्टर्न वर्ल्डने अडॉप्ट करत गेले, आपण त्याची शिकार झालो आणि आपण ते घेत गेलो. आजही आपण सांगतो, की मेजॉरिटी ऑफ नॉलेज इन द वर्ल्ड इज इन इंग्लिश लँग्वेज. सगळ्यात जास्तीत जास्त ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. पण इंग्रजी भाषा अशी हीच नवीन आहे. त्यामुळे असं काही हिस्ट्री जर पाहिली हिंदुस्थानची आणि याची, तर तुम्हाला जमीन अस्मानचा फरक मिळेल. फक्त झालं काय, जेव्हा-जेव्हा ब्रिटिशर्स प्रत्येक ठिकाणी गेले, त्यांनी सर्वात चांगली गोष्ट जी केली, ती असलेलं सर्व ज्ञान त्यांनी इंग्रजीत कन्व्हर्ट केलं, त्याला प्रॉपर डॉक्युमेंट केलं आणि आपल्या सर्वांसाठी अवेलेबल केलं. हा एक मात्र त्यांनी केलेला असं म्हणता येईल, की त्यांचं वर्चस्व राखण्यासाठी त्यावेळी केलेला हे असेल त्यांचा प्रयत्न. पण आज त्याचा एक फायदा होतोय जगाला, की ओव्हर द टाईम इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज बनली, इंटरनॅशनल लँग्वेज बनली आणि त्यामुळे असलेलं ज्ञान सगळ्यांना वापरता आलं. आपण जर आपल्याशी रिलेटेड ट्रान्सफॉर्मर पाहिले, की ज्यांची आपल्याला काय देखभाल करायला लागते किंवा आपल्याला इंडिव्हिज्युअली काय लागते. अनफॉर्च्युनेट पार्ट आपल्याकडे असा आहे, की आपल्याला इलेक्ट्रिसिटीसाठी मेहनत करायला लागते, असं एखाद्या इंडिव्हिज्युअल कस्टमरला पटतच नाही. फॉर्च्युनेटली मी एक प्रोझ्युमर आहे. मी पॉवर प्रोड्यूस पण करतो आणि कन्झ्युम पण करतो आणि सेल पण करतो. म्हणजे माझं घरी मी रूफटॉप सोलर बसवल्यामुळं द वर्ल्ड हॅज चेंज फ्रॉम प्रोड्युसर, कन्झ्युमर टू प्रोझ्युमर. तर मी स्वतः एक प्रोझ्युमर आहे आणि 2 ठिकाणी माझ्याकडे एका ठिकाणी 5 केडब्ल्यू आहे, एका ठिकाणी 10 केडब्ल्यू आहे. तर मला त्यांना मेंटेनन्स करण्यासाठी काहीतरी करायला लागतं. महिन्यात 1 दिवस पॅनल धुवायला लागतात किंवा काही ना काही करायला लागतं. ही जोपर्यंत आपल्याकडे भावना तयार होत नाही, की मला माझी इलेक्ट्रिसिटी मिळवण्यासाठी थोडीशी मेहनत लागते. जसं पूर्वीच्या काळी घरात लाईट लावायची म्हणजे एक कार्यक्रम चालू असायचा. ते कंदील घ्या, त्याची काच धुवून काढा, मग ते साफ करा, मग त्याच्यात ती वात लावा, मग ते त्यात केरोसिन भरा, असे आर-एन-डी करायचे आणि मग पुढे रात्रीचा घरात दिवा लागायचा. ही मेहनत माणसाला करत लागली असल्यामुळे त्यावेळी त्यांना त्याची किंमत होती. आत्ता त्याची ती किंमत आहे ती सर्व पैशात कन्व्हर्ट झालेली असल्यामुळे चला ₹2 जास्त त्यांना देऊन टाकूयात. पण तो जो फिलिंग असतं, ती पॉवर तयार करणं, कन्झ्युम करणं, स्वतःचे वापरणं, ते त्याच्यातनं निघून गेलं. त्यामुळे इमोशनल अटॅचमेंट विथ पॉवर और इमोशनल अटॅचमेंट विथ आवर डे टू डे लाईफ हॅज बीन रिड्यूस ओव्हर द टाईम. आणि म्हणून आपण पॉवरसाठी निष्क्रिय आणि निष्काळजीपणा करतो. इव्हन घरातल्या सुद्धा गोष्टीत किती लोकांना माहिती आहे आपल्या घरात खरंच किती व्होल्टेज येतं, न्यूट्रल आणि अर्थिंगमध्ये किती व्होल्टेज आहे, अर्थिंग प्रॉपर आहे की नाही, हार्डली कोणी पाहतं.
देअर मे बी काही लोक असतील जे भातही असतील, आय सॅल्यूट देम. पण त्याला काही कष्ट करायला लागतात ना, हे आपल्याकडे कन्सेप्टच नाहीये. जो अजूनही वेस्टर्न वर्ल्डमध्ये आजही ती त्यांची पवनचक्की असते, त्यांचं काही ना काही असतं त्याच्यात ते इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही. आणि आता जी काही किंमत ठरवते ती आपली फक्त इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढलं की आपण बोंबलायला सुरुवात, की ते एमएससीबीचे लोक खूपच चोऱ्या करतात, बिल खूप वाढून ठेवलेलं आहे आणि त्याचं नुकसान आहे, त्याचं नुकसान आहे. आहे त्याच्यातही रियालिटी आहे, आम्ही नाही असं नाही म्हणत, पण ती मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय केलंय? आणि ऑनेस्टली खूपच काही नसतं. कमिंग बॅक टू कोर सब्जेक्ट, आता आपण जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर पाहतो आपल्याशी रिलेटेड जे असतील, ते मेनली आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली दोन्ही कॅटेगरीत डिवाइड झाले. एक म्हणजे लिक्विड फील्ड ट्रान्सफॉर्मर, दुसरा असतो तो आपला ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि दोन्हींनाही थोडाफार मेंटेनन्स आणि देखभाल लागतो. असं होत नाही की हा ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स फ्री, तो ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स फ्री. हे जे कन्व्हेन्शनल चालू असलेले ट्रान्सफॉर्मर आहेत, या दोन्हींनाही इक्वली मेंटेनन्स लागतो. ड्राय टाईप केवळ त्याला यासाठी ड्राय टाईप म्हणतात की त्याच्यात कूलिंगसाठी ड्राय एअर वापरली जाते, कुठलंही लिक्विड नाहीये. जे काय असतं ते सॉलिड मास असतं, म्हणून तो ड्राय टाईप झाला. आणि लिक्विड कूल्ड जो आहे तो जसं आपलं एअर कूल्ड इंजिन आणि लिक्विड कूल्ड इंजिन तसा असतो, साधा सोपा फरक आहे. लिक्विड इज यूज फॉर इन्हान्सिंग इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज एज वेल एज कूलिंग. आणि ह्या दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा जो मेजॉरिटी मेंटेनन्स आहे तो डायलेक्ट्रिकवर असतो. म्हणजे आपण बऱ्याचदा पाहिलं की नाही, त्या ऑइलला फिल्ट्रेशन लावलं, हे लावलं, त्याच्यावर आपण निवांत बोलूयात अजून थोडंसं, म्हणजे ते खरंच कितपत रिलायबल असतं काय ते. पण ट्रान्सफॉर्मरला जो मेंटेनन्स लागतो, पण हा जो मेंटेनन्स हा खरा कितपत रिअलिस्टिक आहे हो? तर तो जर खरंच पाहायचा असेल तर मॅडम नेक्स्ट स्लाइड घ्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅडम. हा जर पाहायचा असेल तर त्याला कितपत त्या मेंटेनन्सला गरज आहे. आणि मग तिसरं कुठलं तरी प्रोडक्ट आपण बघतो की जे आता आपल्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी, जी ओरिजिनली फर्स्ट होती, की टोटली सिल्ड ट्रान्सफॉर्मर किंवा नॉन फ्री ब्रिदिंग ट्रान्सफॉर्मर, किंवा आपण असं म्हणूया की एकदा ट्रान्सफॉर्मर फिट अँड फॉरगेट, एकदा तो लावला की HT-LT चे कनेक्शन टाईट करणं सोडून त्याला काही करायचं नाही. पुण्यातच एक कंपनी, नाव नाही घेत मी त्यांचं आता, पण ते त्यांच्या वेबसाईट वरती लिहितात व्हर्च्युअली मेंटेनन्स फ्री ट्रान्सफॉर्मर, आणि ते काहीतरी 10 की 15 वर्षाची गॅरंटी देतात, प्रोव्हाइडेड तुम्ही त्या ट्रान्सफॉर्मर त्याच्या लिमिटमध्ये वापरला, 1000 केवीचा 1000च वापरला तर. कारण आपल्याकडे जे केव्ही रेटिंग आहे ते कंटिन्युअस रेटिंग असतं, तो तो त्या केवीला जर वापरला तर त्याला काही कन्सर्न येणार नाही. आणि हे व्हर्च्युअली मेंटेनन्स फ्री आहेत. व्हर्च्युअली मेंटेनन्स फ्री मीन्स त्याला सुद्धा इलेक्ट्रिकलचे कनेक्शन HT-LT चे थोडे टाईट लूज करायला लागतात आणि लिमिटेशन्स असतात. पण कम्पेअर टू अदर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे जसं ड्राय टाईपला 1 महिन्यातनं शटडाऊन घेऊन ड्राय क्लोथनी कॉईल पुसून काढा, ते HT लिंकला थोडं साफ करून घ्या, कनेक्शन साफ करा, ब्लोअरनं आतमध्ये आलेली डस्ट काढून टाका, कारण सगळे नॉर्मल IP21, 23 प्रोटेक्टेड असतात. त्यामुळं वर्मिन्स, डस्ट, रेप्टाईल्स, काही किडे वगैरे आत जातात. आणि बऱ्याचदा तुम्ही ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर पाहिलं असेल, स्नेक फॉल्ट, म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीतला एक नवीन फॉल्ट मी ऐकला पूर्वी. आमच्याकडे खूप स्नेक फॉल्ट आणि रेप्टाईल्स फॉल्ट आहे. म्हणजे अगेन नॉर्थ ईस्ट मधले ऐकलेला हा शब्द आहे की स्नेक फॉल्ट. मला कधी माहितच नव्हती ट्रान्सफॉर्मरला स्नेक फॉल्ट पण असतो. पण ते म्हणे की ते थंडीच्या दिवसात सापांना ट्रान्सफॉर्मरच्या, म्हणजे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये गरम वाटतं, म्हणून ते कुठं तरी मार्ग शोधून आत जातात आणि आतमध्ये वेटोळ घालून बसतात, आणि मग ते कुठेतरी जाताना कुठल्या तरी HT लाईनला टच होतात, आणि मग तो अर्थ फॉल्ट होतो आणि साप मरतो आणि ट्रान्सफॉर्मर उडून जातो. आणि ते त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे की रादर दॅन अर्थ फॉल्ट इट इज कॉल्ड एज अ स्नेक फॉल्ट. तर कम्पॅरेटिव्हली तसे फॉल्ट कुठल्याही लिक्विड फील्ड ट्रान्सफॉर्मर मध्ये होत नाहीत, कारण त्यांच्यात नेकेड पार्टचा ऍक्सेस नसतो बाहेर. जे इलेक्ट्रिकल नेकेड पार्ट्स आहेत त्यांना डायरेक्ट ऍक्सेस नसतो. अजूनही आपल्याकडे तारा गुंडाळायची पद्धत काही गेलेली नाही HT बुशिंगला, LT बुशिंगला. पण स्क्रीन कनेक्शन, आता XLP टर्मिनेशन जॉईंट चालले, त्याचं परत स्क्रीनिंग करतात. HT ला केबल बॉक्स आहेत, LT ला केबल बॉक्स आहेत, म्हणजे तसं ऍक्सेस भरपूर कमी होत गेला आहे, जे नॉर्मली लिक्विड फील्ड ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्याही आयदर हर्मॅटिकली फील्ड, हा ईस्टर फील्ड वाला फोटो येते, किंवा मिनरल ऑइल फील्ड असेल तरी होत नाही. नेक्स्ट फोटो घ्या मॅडम. आणि जसं मी सांगितलं की सगळेच ट्रान्सफॉर्मर फॉल्टी होऊ शकतात. कुठलीही टेक्नॉलॉजी असो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीने कितीही क्लेम करू, पण जेव्हा फॉल्ट व्हायचा आहे तेव्हा तो होतोच. आणि तो प्रोटेक्ट करायला आतापर्यंत अशी कुठली ऍक्सेसरी डेव्हलप नाही झालेली की जी तो 100% प्रोटेक्ट करेल. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होतो, लिक्विड फील्ड ट्रान्सफॉर्मरचं बोलतोय मी आता, तेव्हा नेमकं त्यात काय होतं, कुठला तरी फॉल्ट होतो, तर फॉल्ट किती मिली सेकंद राहतो माहित नाही, पण त्यावेळेत एवढी एनर्जी तयार होती त्यात, ते तेल जळतं,
एवढ्या त्याचे गॅसेस तयार होतात की त्याचं स्पीड काहीतरी 1000 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त असतं आणि त्या स्पीडनी वाहणारे ते जे प्रेशरच्या वेव्हज आहेत त्या ट्रान्सफॉर्मरला कितीही मोठी हेवी असेल तरी ती बल्जिंग करतं, ब्लास्ट होतो आणि मिनरल ऑइल जर असेल तर छोट्या मोठ्या स्पार्किंगनं पण ते पेट घेतं, कारण त्याचा फायर पॉईंट नॉर्मली 130 ते 160 डिग्री सेंटीग्रेड असतो आणि मग ते कन्वर्ट होतं कॅटास्ट्रॉफिक फायर, म्हणजे मध्ये काळव्याची केस असो किंवा कुठलीही केस असो. फॉल्ट काहीतरी दुसरा असतो पण त्याचा रिझल्टंट ट्रान्सफॉर्मर बल्जिंग, ब्लास्टिंग अँड वी लूज लॉट ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे पूर्वीची जयपूरची जर केस पाहिली तुम्ही तर ते खूपच व्हायरल झालं बऱ्याचशा युट्यूबवरती वगैरे. मी पर्पजली ते सगळे व्हिडिओ वगैरे काय दाखवत नाही, म्हणलं आपण थोडं लिमिट ठेवूयात की आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न उत्तर मेंटेनन्स वरती बोलता येतील. उजव्या साईडचा जर पाहिला तर तो ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यातही जसा स्नेक फॉल्ट होतो त्यावेळी अगणित प्रेशर तयार होतात आणि इन्क्लोजर सुद्धा बल्जिंग होतं आणि लेटेस्ट केस म्हणजे जो सरदार सरोवर मधला ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर जेव्हा बल्ब चालतात 2 दिवस पॉवरवरती पेपरला वगैरे पण होतं. तर ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत ह्या केसेसला कंपॅरेटिव्हली इस्टर फ्लुइड ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा फॉल्ट होऊ शकतो पण कंपॅरेटिव्हली कमी होतात. म्हणून आजकाल वेस्टर्न वर्ल्ड मध्ये टिपिकली नॅचरल इस्टरचे ट्रान्सफॉर्मर जास्त इन्स्टॉल होतात, ते फायर रेजिस्टंट आहेत वगैरे. पण जेव्हा एखादा फॉल्ट होतो तेव्हा त्यांच्यातही फॉल्ट होतो, फक्त त्यांच्यातला फॉल्ट झाल्यानंतर ते कॅटास्ट्रॉफिक डॅमेजेस काही करत नाहीत. त्याच्यात काही आग लागेल आणि लोकांच्या लाईफ जातील असं काही होत नाही नॉर्मली. आणि हे सगळं ऑलरेडी आयईसीने BIS ने दखल घेतली आणि स्टँडर्ड मध्ये पण लिहिलेलं आहे की देर आर नो रिपोर्टेड फायर्स विथ दोज टेक्नॉलॉजीज. आपण त्याच्यावरती जास्त बोलायला नको, पण ह्या टिपिकली तिन्ही टेक्नॉलॉजीतले डिफरन्सिएशन सांगत होतो मी. नेक्स्ट स्लाइड घ्या मॅडम. हा नेक्स्ट क्लिक. राईट. आणि हे दोन्ही पण जसे लिक्विड फील्डचे दाखवले तसे हे वेगवेगळे ड्राय टाईपचे फेल्युअर आहेत. मग कुठलीही टेक्नॉलॉजी असो, VPI ड्राय टाईप असो, कास्ट रेझिन ड्राय टाईप असो, हायब्रिड असो, त्याच्यावरती मी जरा जास्त बोलू शकतो कारण बरेच आयुष्य त्याच्यावरती स्पेंड केलेलं आहे. किंवा इव्हन कन्व्हेन्शनल डीप इन केलेले ट्रान्सफॉर्मर असतो, फॉल्ट्स आर सेम आणि फेल्युअर्स आर क्वाईट सेम. आणि ब्लास्ट आर ऑल्सो क्वाईट सेम. इव्हन इन्क्लोजर असतील त्याचे टँक असतील त्या सुद्धा इक्वली डॅमेज होतात. नेक्स्ट स्लाइड मॅडम. आणि हा माझा अतिशय आवडता विषय. हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा माझ्या स्वतःच्या फार्म हाऊसला पॉवर सप्लाय करतो. शिरूर जवळ माझं घर आहे, फार्म हाऊस आहे आमचं. तिथे हा पॉवर देतो. थोडं जर बारकाईने तुम्ही पाहिलं तर त्या LV बुशिंगला अशी एक अल्युमिनियमची छोटीशी तार गुंडळली, तारा एकात एक अडकलेल्या आहेत. फक्त तुम्हाला जर तो माहित नाही मला तुम्हाला किती क्लिअर दिसतोय, त्याच्यातल्या मधल्या तारेला असा लाल कलर झालेला आहे मध्ये, म्हणजे तिच्यात एक 10 अँपिअरच्या वरती करंट गेला की ती लाल होते. आणि हा आता लेटेस्ट इन्व्हेन्शन आहे माझं. माझ्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहे, तर ती EV मी घरी चार्जिंगला लावली होती. एक आता दिवाळीच्या सुट्टीच्या आधीची गोष्ट आहे. आणि ते चार्जर चालत नव्हता, तो फॉल्ट सांगायचा. तर मी आपलं ते मॅन्युअल वाचून वाचून एका दोघांना फोन करून अरे फॉल्ट सांगतोय. मग म्हणजे तुम्ही चेक करा. त्यावेळेस कळलं मला न्यूट्रल आणि अर्थिंग मध्ये 70 व्होल्ट होतं. नंतर कळलं की ते अर्थिंग आलेलीच नाहीये. मग एक म्हणजे असे बरेच काय काय सापडले आणि मग मी चुकून फेज बॅलन्स चेक केला किती व्होल्टेज आहे. 180 व्होल्ट ते 370 व्होल्ट असं फेस टू फेस व्होल्ट होतं. RY मध्ये काहीतरी एक मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाही, पण लोएस्ट 170 होतं 2 फेज मधलं व्होल्टेज. मी फेस टू फेस व्होल्टेज बोलतोय, नॉट फेस टू न्यूट्रल. आणि 2 फेज मध्ये 370 होतं, अशी काहीतरी स्टोरी. आणि मग मी म्हटलं की कुठून येते चला बघत जावं. म्हणून पोचवत पोचवत त्या ट्रान्सफॉर्मर पर्यंत गेलो. अगदी 100-150 फुटावरती 200 फुटावरती काय त्याच्यापासून हा ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणून त्याचा फोटो काढून आणला आणि म्हणलं आपल्याला याच्यावरती खरंच बोलता येईल. एकदम लाईव्ह आत्ताचं एक्झाम्पल आहे की रादर दॅन टेलिंग सो मच ऑफ हिस्ट्री, लेट्स कनेक्ट विथ दिस. 80% ट्रान्सफॉर्मर मधले फॉल्ट हे मॅनमेड असतात. आणि एक सिगरेचं 664 नावाचं पब्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर फॉल्ट डिस्ट्रीब्युशनचं खूप कमी डाटा आहे, पण एक पब्लिकेशन मध्ये वाचलं तर त्यांनी सर्व फॉल्टचं अनालिसिस केलेलं आहे. त्या सगळ्यांचे फॉल्टचा जो आहे आजही वाइंडिंग फेल्युअर आणि ऍक्सेसरीज फेल्युअर हे मेजर आहे. जर पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये पाहिलं तर 27% वाइंडिंग फेल्युअर आहे, साधारण 24% बुशिंग फेल्युअर आहे आणि बाकीचे ऍक्सेसरीज फेल्युअर आहे. पण या सगळ्यांचा जो आहे तो मॅनमेड मिस्टेक मध्ये असतो काहीतरी, जेव्हा जेव्हा अनालिसिस करता तेव्हा. ब्रेजिंग करताना कुठेतरी शार्प एज राहिलेला असतो, तो त्यावेळी चुकून चांगलं इन्सुलेशन होतं त्यामुळे ते होऊन जातं ओव्हर द टाइम इन्सुलेशन एज झालं आणि मग तो फॉल्ट पार्शल डिस्चार्ज चालू झाला आणि तो वाढला. आतमध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन केलं असतं, कुठेतरी नट प्रॉपर टॉर्क न टाईट नसतो केलेला, म्हणून ते काहीतरी झालं, गरम झालं आणि त्याच्यातून अजून पुढचा फॉल्ट झाला. ह्या आतमधल्या तरी गोष्टी टू सर्टन एक्सटेंट कंट्रोल होतात, कारण आपण ते मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस चांगले चांगले मॅन्युफॅक्चर आहेत ते कंट्रोल करतात. पण सर्वात
हानिकारक आणि धोकादायक जे गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि मी खरंच जातकर साहेबांचे खूप धन्यवाद मानतो, की त्यांनी आम्ही एक 3-4 वर्ष 5-1 वर्ष झाली असतील आता. का हो जातकर साहेब, माझ्या मते 5 वर्ष झाली असतील आता. आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा. ते म्हणे, की काहीतरी करावं. मला असं वाटतं, की आजूबाजूला खूप अनसेफ इन्स्टॉलेशन आहे. उद्या आपलेच मुलं, नातवंड आजूबाजूने जातील आणि जर तो ट्रान्सफॉर्मर उडला तर आपल्याही जीवाला धोका असू शकतो. म्हणून हा विद्युत सुरक्षा मंच चालू झाला आणि एम त्यांनी पहिल्यापासून एकच ठेवलंय, की फक्त विद्युत रिलेटेड सुरक्षेवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया. बाकी भरपूर रोड सेफ्टी, अमकी सेफ्टी भरपूर गोष्टी आहेत. पण लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द इलेक्ट्रिकल सेफ्टी. आणि त्याच्यावर जेव्हा डिस्कशन चालू झालं त्यानंतर बरेचसे ग्रुपवरती फोटो यायला लागले. लोकांनी असे बरेचसे वेगवेगळे इन्स्टॉलेशनचे फोटो टाकले. मी पण मला काही सापडले, की पाठवतो. मेनली इलेक्ट्रिकलशी रिलेटेड. तर अशी जर कनेक्शन असतील, तर एकदम साधं कनेक्शन आहे. हे उदाहरण मी का देतोय? हे साधं कनेक्शन कारण याच्याशी रिलेटेड एक केस आहे. ती केस मी तुम्हाला याच्यानंतर सांगणार आहे आणि ती काही पब्लिश केस आहे. त्यामुळे आय मीन आय डोंट शाय इन शेअरिंग देअर नेम्स ऑल्सो. मला काही त्यांची लाज वाटणार आहे नावं सांगायला. तर हा साधा एक प्रकार आहे. जर ते कनेक्शन टाईट तिथं केलं असेल, तर तिथला व्होल्टेज ड्रॉप होणार नाही, तिथं ते स्पार्किंग होणार नाही, तिथलं ते कॉर्क शीटचं गॅस्केट जळणार नाही, तिथनं ते तेल बाहेर येणार नाही, ते तेल आल्यानंतर पेटणार नाही आणि ब्लास्ट होणार नाही आणि जयपूरसारखे 2-4 लाईफ जाणार नाहीत. हा म्हणजे कंपॅरेटिव्हली छोटा प्रॉब्लेम झाला. पण इव्हन इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या पण पॉइंटनी पहा, की त्यांचा रेव्हेन्यू लॉस किती होतोय. जरी ते शेतकऱ्यांना कोणाला फुकट वीज जरी देत असतील, तर एंड ऑफ द डे लॉस इज लॉस. तो काही कॉम्पेन्सेट होत नाही. ते कोणाकडनं तरी इतरांकडनं रिकव्हर करतात. गव्हर्नमेंटकडनं येतो कॉम्पेन्सेशन किंवा सबसिडी ती म्हणजे ते शेवटी आपलेच पैसे आहेत. एंड ऑफ द डे हा आपल्या खिशातनं होणारा लॉस आहे आणि जर आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवत असू, तर ह्या गोष्टी सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आणि मला असं नक्कीच सांगावं वाटतं, की जर कुठे असे लूज कनेक्शन दिसले, अनहेल्दी प्रॅक्टिसेस दिसल्या, तुम्ही हा फोटो जर झूम करून पाहिलं तुम्हाला असं वाटेल, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा सब्जेक्ट जो आहे, तो कुठे अस्तित्वातच नाहीये. अशी काहीतरी तार कुठून तरी बांधली, कुणी त्याने त्याचं वेटोळं मारलंय. एक साधारण 70 ते 100 स्क्वेअर एमएमची वायर आली, त्याच्यापुढे एकच तार आहे अशी 16 ची. मी ती कदाचित फ्यूज म्हणूनच काम करत असेल. अजून खालचे बरेचसे फोटो आहेत, तर मी ते आता म्हणजे वेळावेळी बाकी त्या डिटेलमध्ये जात नाही. मग हे नंतर मी जेव्हा हे सांगितल्यानंतर मी तिथल्या वायरमनशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "अहो साहेब, मी कालच जाऊन तो ट्रान्सफॉर्मर रिपेअर करून आलोय. की जे तारेचं पिळकुळं दिसतंय ते मीच मारलेलं आहे" म्हणे. तो आय-टी-आय क्वालिफाईड वायरमन होता आणि तो एम-एस-सी-बीचा पर्मनंट एम्प्लॉयी होता. मी काही एम-एस-सी-डी-सी-एलला दोष देत नाही. पण असे ॲटिट्यूड सगळीकडेच आहेत. कंपॅरेटिव्हली कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टरकडे जे लोक असतात, ते प्रायव्हेट एम्प्लॉयी असतात. त्यांना तेवढंसं डिसिप्लिन असतं. आपण लोक क्वालिटी काम करतो सगळेजण. त्यामुळे ते अशा चुका करत नाही. पण इथे चलता ॲटिट्यूड जो आहे, तो एंड ऑफ द डे त्यांच्याच पायावरती कुल्हाड मारून घेतोय. याच्याशी रिलेटेड किस्सा केस अशी आहे, की सिवा नावाची एक मिडल ईस्टमध्ये कंपनी आहे. शारजा इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ऑथॉरिटी, जी UAE मधलं एक छोटीशी युटिलिटी शारजा नावाच्या शहराची. त्यांच्याकडे एक टिपिकल डिझाइन वापरलं जातं. ट्रान्सफॉर्मरला साइडला बुशिंग असतात एलटीला. एचटीला साइडला बुशिंग असतात. एचटीला ते आरएमयू घेतात लुसीचं आणि ते त्याला डायरेक्टली कपल करून टाकतात. एलटी साइडला ते ते जी मुलर किंवा प्रोनोलेक्सचं ते हे डायरेक्ट पॅनल लावतात. व्हॉट वी कॉल डिस्ट्रिब्युशन पॅनल, ज्याला एक आयसोलेटर असतं आणि बाकीचे त्यांचे डिस्ट्रिब्युशन लिंक असतात सिंगल फेजच्या. त्यांचा इश्यू असा होता, की त्याला जे त्यांचं स्विच आहे एलटी साइडला, मला इफ आय एम नॉट रॉंग 630 अँपिअरचा एसीबी येतो. तो चालू बंद होऊन काही दिवसांनी त्याचे कॉन्टॅक्ट लूज होतात. ते लूज झाल्यानंतर ते कनेक्शन गरम व्हायला सुरुवात होतं आणि ती एलटी केबलचं डिस्टन्स खूप कमी आहे. त्यानंतर ती एलटी बुशिंगचं एक 100 एमएम पण ते बुशिंग हळूहळू गरम होतं. त्या बुशिंगचं गॅस्केट जळतं आणि तिथनं मग ते तेलाचा एक थेंब पडायला सुरुवात होतं. तो पण खाली जो स्विच आहे, त्या स्विचचा जो नाईफ ॲक्शन आहे, जी मूव्हिंग आणि फिक्स कॉन्टॅक्टची जी ॲक्शन आहे, त्याच्यावरती एक्झॅक्ट ते तेल ड्रॉप पडत राहतं. आणि अ, 2-4 ठिकाणी त्यांनी मोठा ब्लास्ट घेतला, मोठी हानी झाली. म्हणजे त्याच्या माझ्याकडे फोटो आहेत. तिथले बऱ्याचशा न्यूज पेपरला देत नाहीत, पण तरी पण ही न्यूज पब्लिश झाली होती. म्हणून मी सगळी नावं तुम्हाला ओपनली सांगितली. आणि फॉर्च्युनेटली मला त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि रेमेडीसाठी बोलवलं होतं. ऑफकोर्स आम्ही मग ते करेक्ट केलं आणि आता ते पूर्णपणे त्यांचं ती रेंज पूर्णपणे डिझाइन चेंज केले. साइडच्या बुशिंग काढून त्यांनी टॉपला लावल्या. ते ट्रान्सफॉर्मर त्यांनी इस्टर फील्ड केले. एलटी साइडला डायरेक्ट कपलिंग करण्याऐवजी डिस्कनेक्टर चेंबर टाकून कपलिंग केली. एचटी साइडला पण सिमिलर कनेक्शन केले. ते स्वतः बनवतात. म्हणजे पॅकेज सबस्टेशन जे आपण विकत घेतो, ते डायरेक्ट चॅसिसवरती सगळे तिन्ही पॅनल IP54 घेतात आणि साइटवरच जोडतात. दॅट्स कॉमन प्रॅक्टिस. सिमिलर एक प्रॅक्टिस आहे जी
साऊथ ईस्ट एशियामध्ये रेग्युलरली वापरली जाते, स्पेशली व्हिएतनाम आणि फिलिपिनमध्ये. ते त्याला टॉवर सबस्टेशन म्हणतात. प्रॉब्लेम काहीतरी असाच होता. त्याच्यात त्यांनी काय केलं, की सरळ एच-टी-एल-टी पॅनल बॅक टू बॅक लावले, फॅब्रिकेशन केलं, त्याच्या डोक्यावर ट्रान्सफॉर्मर ठेवला आणि 1 मीटर बाय 1 मीटरचं असं छोटंसं टॉवर बनवलं आणि ट्रान्सफॉर्मर मात्र उंचीवर गेला. म्हणजे जे ॲक्सेसिबल पॉइंट आहे ते वरती गेले आणि खाली एल-टीला जिथं कंटिन्युअसली केबल कनेक्शन, व्होल्टेज वगैरे जे काही पाहायचं असतं ते ॲक्सेसिबल राहिले खाली. एच-टी पॅनल, आर-एम-यू जे काही असेल ते पण खाली राहिलं आणि ट्रान्सफॉर्मरच्या डोक्यावर बसल्यामुळे ते खूपच कॉम्पॅक्ट होऊन जातं. तर ह्या सगळ्या इन्व्हेन्शनचं रिझन आहे कुठल्यातरी फॉल्टमध्ये सापडतं. आणि इलेक्ट्रिसिटी समहाऊ म्हणजे जे काही आपल्या प्रोडक्ट आहे आजचा आपला सब्जेक्ट आहे त्याच्यावरच्या गोष्टी जर बोलायला गेलं तर जे जे काही इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट झाल्या त्या ओव्हर द टाइम वी लर्न बाय मिस्टेक्स अँड वी इम्प्लिमेंटेड इट. आणि काही गोष्टी की ज्या मेटलर्जिकल चेंजेसमुळे आपण इम्प्लिमेंट केल्या आणि काही गोष्टी अशा आहेत टू बी ऑनेस्ट विथ यू म्हणजे मला काही बोलायला वाईट नाही वाटणार की ऍक्सेसरीज मॅन्युफॅक्चररनी बंबार्ड केलं की तुम्ही हे वापरा तरच तुमचा ट्रान्सफॉर्मर वाचेल, ते वापरा तरच तुमचा ट्रान्सफॉर्मर, एक्सेसिव्ह मार्केटिंग. आणि शेवटी त्या गव्हर्नमेंटच्या लोकांनी हात टेकवले, हे बाबा लावून टाक, जास्त वेळा बडबड नको करू, काय तुझं ते काय लावायचं ना, काय तुझं हे स्विच असेल तर लावून टाक तुम्ही, पण जास्त काही कटकट करू नको बाबा. इथपर्यंत लोकांनी एक्सेसिव्ह मार्केटिंग करून बंबार्ड करून त्याला केलेलं आहे. बट ओके, वी आर ऑल पार्ट ऑफ इट अँड वी हॅव टू लिव्ह विथ दॅट. नेक्स्ट स्लाइड मॅडम. थोडस आपण कंपॅरिझन वरती बोलूयात की ज्या टिपिकली आपल्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर तिन्ही गोष्टी असतात. एक म्हणजे आपल्याला कन्व्हेन्शनल मिनरल ऑइल ट्रान्सफॉर्मर आहेत जे सर्वांना नोन आहेत. दुसरे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर आहेत, ते पण बरेच नोन आहेत, तरी पण लिमिटेड सेल असतो त्यांचा, लिमिटेड ठिकाणी ऍप्लिकेशन असतं. तिसरे आजकाल आहे महाराष्ट्र स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर ईस्टर फील्ड ट्रान्सफॉर्मर. आणि मी नेमकाच FR3C कनेक्टेड असल्यामुळे मला अजून त्याच्यातून थोडंसं जास्त माहिती आहे, त्यामुळे मी त्याविषयी अजून जास्त सांगू शकेन. आणि यांचं पण जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा असं मी लगेच तुम्हाला जम्प करून सांगत नाही की नाही उद्यापासून ईस्टर फील्ड ट्रान्सफॉर्मर्स घ्या. पण मला त्या ओईएमचा हेवा वाटतो, म्हणजे जे ओईएम तिन्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मर प्रोड्यूस करतात. कारण ते हा चॉईस कस्टमरवरती सोडतात की बाबा तुला मिनरल ऑइलचा ट्रान्सफॉर्मर पाहिजे, मिनरल ऑइलचा घे. कॉन्झर्वेटरला पाहिजे, कॉन्झर्वेटरवाला घे. बिगर कॉन्झर्वेटरला पाहिजे, बिगर कॉन्झर्वेटरला घे. माझं सर्वांना ट्रान्सफॉर्मर सिलेक्शन करताना एकच सजेशन आहे की कुठलीही इलेक्ट्रिकल इन्सुलेशन सिस्टम असू द्यात, एक्सटर्नल मॉइश्चर, एक्सटर्नल ऑक्सिजन, एक्सटर्नल टेम्परेचर, दिस 3 आर कॅन्सर टू द इलेक्ट्रिकल इन्सुलेशन सिस्टम. म्हणजे याला कुठेही पर्याय नाहीये. कुठलाही ट्रान्सफॉर्मर घ्या बसवायला, तुम्ही ह्या 3 गोष्टींना फक्त बाहेर ठेवा, इन्सुलेशन मध्ये जाऊ देऊ नका. म्हणून जेव्हा मिनरल ऑइल ट्रान्सफॉर्मर घेताल तेव्हा ते सील्ड ट्रान्सफॉर्मर घ्या, बिगर ब्रीदरवाले घ्या. मोमेंट तुम्ही ब्रीदर ऍड केला की एक तर 99% ब्रीदर लावलेच जात नाहीत, म्हणजे सॉरी 99% शब्द वापरणं चुकीचं आहे, पण मेजॉरिटी लावलेच जात नाहीत. मी काही अशा सुशिक्षित कस्टमरकडे ट्रान्सफॉर्मर पाहिले की ते ब्रीदरच्या ऐवजी एक सिलिंग कॅप लावून देतात ओईएम आणि ब्रीदर असं साईडला बांधून दिलेला असतो. तो ट्रान्सफॉर्मर गेली 15 वर्ष तसाच चालू आहे, सिलिंग कॅप आणि ब्रीदर साईडला बांधून ठेवलेला आहे. अशी सुद्धा ट्रान्सफॉर्मर आहे. ब्रीदरचं मेंटेनन्स आपल्याकडे होत नाही याचं कारण ब्रीदर इज नॉट इझी टू मेंटेन. सोपं पण नाही ते. त्याला ते दर महिना 15 दिवसात, पावसाळ्यात अगदी दररोज त्याचं सिलिका जेल काढून गरम करून टाकायला लागतं. मग बऱ्याच लोकांनी सेल्फ रिजनरेटिव्ह ब्रीदर बनवले वगैरे, पण हे सगळे ऍडिंग कॉम्प्लिकेशन्स टू द स्टॅटिक डिव्हाइस आहे, बाकी काही नाही. त्यात दररोज तेल कुणी भरायचं, ते तेलाला पाणी गेलं की नाही कुणी पाहायचं, आत जाणारी हवा लुब्रिकेट होऊन जाते की नाही माहित नाही, कितपण ते मॉइश्चर काढतं, हे सगळे वेग गोष्टी आहेत. त्यामुळे बाहेरची हवा आतमध्ये जाऊनच देऊ नका जिच्यात 16 ते 18% ऑक्सिजन असेल, जिच्यात गॅसेस असतील जे करोजिव्ह असतील, आतमध्ये जाऊन इन्सुलेशन सिस्टम खराब करतील. बाहेरचं टेम्परेचर वाढून नका देऊ, म्हणजे जे आता आउटसाइड आउटडोर इन्स्टॉल त्यांना काही पर्याय नाही, पण जे इन्स्टॉल करता येईल होता होईल तेवढे शेड बसू द्यात, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर 2-5 डिग्रीने बाहेर नाही येणार, कमी राहील. आतमध्ये ज्यावेळेस ह्युमिडिटी जास्त असेल, पावसाळा असेल, त्यावेळेस मॉइश्चरही जातं, त्याला प्रिव्हेंट करता येईल. तर बघा ह्या सगळ्यांसाठी काय की माझं एकच सजेशन आहे, कुठलीही टेक्नॉलॉजी वापरा, पण सील्ड ट्रान्सफॉर्मर वापरा. जेव्हा आपण ड्राय टाईपला येतो, ड्राय टाईपचं आणि पाण्याचा एकदम चक्कीच चाकडा. त्यांना काय एकमेकाशी भांडणं आहेत काय कळत नाही. थोडं जरी काय वॉटर फ्युम्स आल्या, की ते क्रॅकिंग चालू होतं. ते जे नेकेड पार्ट आहेत एचटी कॉईल मधनं बाहेर येणारे, तिथनं लगेच कुठेतरी काळी लाईन चालू होती. मग दर 15 दिवसांनी त्याला गरम करत राहा, पुसत राहा. आणि जर ट्रान्सफॉर्मर बंद करून ठेवलेला असेल, परत चालू करायचं असेल, जे की ट्रान्सफॉर्मरचं आम्ही विकताना सांगतो, की हा ट्रान्सफॉर्मर किती वेळा बंद करा, किती वेळा चालू करा. तुम्हाला काय मेंटेनन्स लागत नाही. मिनरल ऑइल फिल्ट्रेशन करायला लागतं, हे लागतं, ते लागतं. पण प्रॅक्टिकली सर्वात जास्त काम ड्राय टाईपलाही लागतं. तो पूर्ण पुसून घ्या, त्याच्यावर पूर्ण असे कंडेन्स फ्यूमचे
कंडेन्स वॉटर वेपरचे असे ओघळ दिसतात, कारण आतमध्ये कॉपर असतं आणि टेम्परेचर कोएफिशियंट तुम्हाला माहिती आहे कसं होतं, ते कॉपरच्या भांड्यावर लगेच कंडेन्सेशन फास्ट होतं कम्पेअर टू एनी अदर मेटल. तसं सेम याच्यात पण कॉपर असतं, त्यामुळे कंडेन्सेशन एसटी कॉइलवरती फास्ट होतं. जेव्हा इस्टर बोलतो आपण तेव्हा कन्व्हेन्शनली ते सील्ड असतात, त्याचे जाऊ टेक्नॉलॉजीज रिकमेंडेड. त्यांच्यात हे इश्यू कम्पॅरेटिव्हली कमी येतात, कारण ते IP54 असतात, त्यामुळे वर्मिन प्रूफ बाहेरचं काही त्याच्यात आत जात नाही आणि त्यामुळे ते जास्त रिलायबल राहतात प्रोडक्ट. आणि दुसरं त्यांची स्पेशली नॅचरल एस्टरची टेम्परेचर हँडलिंग कॅपॅबिलिटी खूप मोठी असते, म्हणून त्यांना ओव्हरलोड पण सहन होतो. जर मिनरल ऑइलला 10% ओव्हरलोडनं त्याचं लाईफ जर 50% कमी होत असेल, टाईपला समजा 15% ओव्हरलोडनं त्याचं लाईफ कमी होत असेल, तर नॅचरल एस्टर फील्ड म्हणजे ते FRCचा जो काही डाटा मी बोलतो त्याच्यात इव्हन 30% जरी ओव्हरलोड झाला तरी ट्रान्सफॉर्मरचं लाईफ 0 कमी होतं, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं लाईफ डिटोरेट होतं. त्याच्यामुळे खूप मोठी थिअरी आहे, आपण त्यात नको जायला. पण मग बाकी कम्पॅरिझन आहे, ते F क्लास, H क्लास वगैरे असे काय ते किती ताण जातात. म्हणजे बरेचसे लोक, आता मी ज्या कंपनीचं पुण्यातल्या बोलत होतो ते ड्युअल रेटिंगचे ट्रान्सफॉर्मर विकतात. म्हणजे आमचा 1000 kVचा ट्रान्सफॉर्मर घ्या, आम्ही तुम्हाला दुसरी पण नेम प्लेट लावून जातो, तो 1250 चालवता येईल तुम्हाला इमर्जन्सीमध्ये किंवा जेव्हा तुम्हाला सस्टेनेबल पीक लोड लागेल त्यावेळी. तर ह्या सगळ्यांचा मेंटेनन्स आणि देखभालीवर काय परिणाम होतो ते आपण जेव्हा कनेक्शन लावू तेव्हा बघूयात. मॅडम थोडी नेक्स्ट स्लाइड घ्या, म्हणजे आपण क्वेश्चन फॉर्म्युला ओपन करू, म्हणजे रिलेव्हंट स्लाइड घेता येतील. हे तेच कम्पॅरिझन आहे, कुठल्याचे लॉसेस किती असतात, कम्पॅरिझन काय, म्हणजे आपण जेव्हा प्रश्न उत्तर येतील तेव्हा याच्यावरती आपण बोलूयात. आणि नेक्स्ट स्लाइड घ्या मॅडम, अजून नेक्स्ट स्लाइड घ्या. हे सगळं कम्पॅरिझन जेव्हा क्वेश्चन आन्सर येतील तेव्हा आपण याच्यावरती बोलूया. आणि हा फोटोवरती आपण येऊन थांबूयात. तिन्ही दिसणारे ट्रान्सफॉर्मर नाही, मागेच जा, मागच्या स्लाइडला थांबा. हे एक रेग्युलेशन आहे मध्ये, महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी सांगितलं की जिथे जिथे तुम्हाला अनसेफ झोन वाटतायत तिथे तिथे तुम्ही या टाईपची टेक्नॉलॉजी असलेली ट्रान्सफॉर्मर लावा, ड्राय टाईप किंवा ह्या टाईपचे ट्रान्सफॉर्मर, म्हणजे तुमचे फायर रिलेटेड ज्या सेफ्टी त्या अटेंड होतील. MSCB ने ऑलरेडी त्यांचे स्पेसिफिकेशन रिलीज केले आहेत, म्हणजे असं ऍटलिस्ट महाराष्ट्राने चांगली ती स्टेप घेतलेली आहे. पण मॅडम आपण प्रिव्हियस स्लाइडला जाऊन थांबूयात आणि लास्ट स्लाइडला जाण्याच्या अगोदर आपण फोरम क्वेश्चन आन्सरला ओपन करूयात, म्हणजे जरा जास्त इंटरॅक्टिव्ह करता येईल. अदरवाईज मीच एकटा बोलून बोलून थकलेलो आहे. दत्कर साहेब, आय सजेस्ट किंवा रेणुका मॅडम, लेट्स टेक अप द क्वेश्चन्स आणि लेट्स मेक इट मोर इंटरॅक्टिव्ह. दत्कर साहेब, तुमचा आवाज तुटतोय, काहीच कळत नाही ऑनेस्टली. मे बी द्विवेदी साहेब असतील किंवा दुसरं कोणी असेल, त्यांनी जर टेक ओव्हर केलं आणि क्रिया चालू केलं तर जास्त बरं होईल, कारण दत्कर साहेबांचा आवाज काहीच कळेल, त्यांच्याकडे आज काहीतरी मेजर इश्यू दिसतोय कनेक्टिव्हिटीचा. हॅलो तो चांगला. हा आवाज क्लिअर येतोय साहेब. हॅलो हा नाही, हॅलो हॅलो ऐकायला येतोय, पण पुढे काही जात नाहीये. हा राजाराम साहेब, हा सर बोला. मला एक सांगायचं होतं, इथे ऑइल ट्रान्सफॉर्मर आहे. मी भद्रे, आय एम बेसिकली कन्सल्टिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, energy and safety also. So I always concentrate more on safety. So as far as transformer safety is concerned, this one company in France, one is surgery. They are making depressurization systems, and if we install the system, they guarantee your transformer will never explode and there won't be any fire. And the product is so guaranteed that they are giving you 100 months guarantee. So what is your opinion on that? साहेब, मला जो तुमचा आवाज तुटत होता, पण मला जो प्रश्न कळला मी तो सांगतो की तुम्ही हाय प्रेशराइज सिस्टम किंवा नायट्रोजन इंजेक्शन सिस्टम ट्रान्सफॉर्मरला लावली तर ट्रान्सफॉर्मरची आम्ही सेफ्टीची गॅरंटी घेतो असे काही OEM सांगतात आणि तो ट्रान्सफॉर्मर सेफ राहतो, असं तुमचं प्रश्न होता. तर त्याचं माझं मत हवंय, बरोबर का? करेक्ट. याच्यातला अनफॉर्च्युनेट पार्ट असा आहे की ऍक्च्युली तुम्ही जे जे ऐकलंय ते रियालिटी नाहीये. आत्ता लांबचे उदाहरण नको घ्यायला, पण आपण जवळचे उदाहरण घेऊयात. ते म्हणजे कळवाचा जो फॉल्ट झाला त्याला ऑलरेडी
नायट्रोजन इंजेक्शन सिस्टम होती आणि तोही ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट झाला आणि इक्वली फॉल्ट झाला. ती सिस्टम चांगली आहे, सिस्टम मध्ये काहीच इश्यू नाही, पण सिस्टमला त्या लिमिटेशन्स आहेत. तुम्ही लावून किती सेन्सर लावणार, किती ठिकाणी प्रेशर सेन्स करणार, म्हणजे मल्टिपल त्याच्यात सिस्टम्स आहेत, 3-4 टेक्नॉलॉजी एकमेकाशी भांडतात कायम. म्हणजे आमचा एक दुसरा ग्रुप आहे त्याच्यावरती, म्हणजे भांडण जर पाहिजे असं वाटतं की या दोघांना जर गन दिली तर आज कोणीतरी एक जण उडणार त्यातला. होतं काय की आतमध्ये कुठला तरी फॉल्ट होतो, त्याच्यामुळे ते प्रेशर वाढतं, त्यानंतर तो वॉल ओपन होतो, ते तेल सर्व बाहेर काढून घेतलं जातं, त्यात ते नायट्रोजन भरला जातो आणि जे काही मोठी आग लागणार आहे ती वाचवली जाते. ही एक टेक्नॉलॉजी आहे. दुसरी ते रप्चर Violent explosion because of the static pressure inside the transformer tank. And if you can reduce that pressure within few microseconds, I think you can avoid that. करेक्ट. पण होतं काय, आतापर्यंत जे ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक प्रेशरला एवढी हायफाय सिस्टमची गरज नाही. स्टॅटिक प्रेशरला साधे जे आपले प्रेशर रिलीज डिव्हाइस असतात डायफ्राम वाले, ते सुद्धा पुरेसे असतात. पण मेजॉरिटी Unfortunately, they are not maintained. आता मी बऱ्याच ठिकाणी ऑडिट केलं, diaphragm फाटलेले असतात. करेक्ट. फक्त मी माझा कन्सेप्ट सांगतो की ते जे डिव्हाइस आहेत, होतं काय की आता तुम्ही एकदम त्या सब्जेक्टला हात घातलाय, तर तो जो डायफ्राम हा जो सब्जेक्ट आहे तो खूप कॉम्प्लिकेट. आपल्याकडे डायफ्राम बनवायचे नाही लोकांना, ते कुठलं तरी बॅकलाइट शीट घेतात, त्याच्यावर असं ब्लेडनं 2 खुणा करतात, तो नट पुढे आणून लावतात आणि ते तर ते काही ते काम होत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी डायफ्राम सरळ गॅस्केट टाकलेली असते, ते फक्त नावाला असतं. पण हळूहळू प्रेशर रिलीज डिव्हाइस जे आले, स्प्रिंग लोडेड किंवा डेड वेट वाले, जे ॲट्यूस, सुकृत, सिडास्पे, बऱ्याच कंपन्या विकतात ते. तर ते drawbacks, no? If they are mechanical devices over a period of time, if they are not operated, when it is required, it will never operate. करेक्ट. पण ॲज लॉंग एज त्याचे स्प्रिंग आणि मटेरियल तेलामध्ये असतं, तर त्याला एवढं एजिंग होत नाही. आम्ही मागे मेटलर्जिकल काही टेस्ट घेतल्या होत्या त्या स्प्रिंगांच्या, तर ते 15-1 वर्ष वगैरे त्याचं लाईफ येतं. 15 वर्षांनी आयडियली ते डिव्हाइस चेंज करायला पाहिजे, पण आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर उडेपर्यंत कुठलाही असा डिव्हाइस चेंज केला जात नाही. पण मी तुमच्या पूर्वीच्या प्रश्नाकडे येतो की ह्या ज्या प्रेशराइज सिस्टम आहेत ना, ह्या अप टू सर्टन एक्सटेंट म्हणजे 20-30% ठिकाणी काम करतात. आणि गव्हर्नमेंटचं मत असं आहे की इव्हन 20-30% ठिकाणी जरी आपण ते वाचू शकलो तरी नक्कीच लावायला पाहिजेत, का नाही लावायच्या. अँड विच इज राईट अप्रोच, म्हणजे हरकत नाही त्याला. फक्त त्या चालत का नाही, कारण त्यांच्याकडे आजही बुशिंग प्रोटेक्शन साठी काही सिस्टम नाहीये. आणि आता जी कळवेची केस होती, ते काय होतं, एखादं काहीतरी बुशिंग मध्ये गोळ होतो, ते बुशिंग तुटतं, दुसऱ्या बुशिंगवर पडतं, मग ते ब्लास्ट होतो, मग ते सगळं पेटतं आणि त्याच्यात ती NIPS किंवा काय जी सिस्टम म्हणाल ती काय कामाची नाही, ती चालत नाही. मग ते कधी पाणी वॉटर हायड्रेट सिस्टम वगैरे काही चालत नाही. दुसरं ते जे सेन्सर आहेत ते पर्टिक्युलर लेवलवरती आहेत, आणि त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जेव्हा डायनॅमिक फॉल्ट येतो तेव्हा आतापर्यंत जगातली कुठलीही सिस्टम काम करत नाही. म्हणजे मी अगदी त्याच्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लागतो, डायनॅमिक प्रेशरला काम करणारी सिस्टम अजून इव्हॅल्युएटच नाही झाली. मध्ये एकाने मला प्रश्न विचारला होता एका इंटरनॅशनल फोरम मध्ये, की जर आम्ही 20 mm प्लेटचं जर ट्रान्सफॉर्मरची टाकी बनवली, फुल्ली वेल्डिंग केलं, टॉप कव्हर पण वेल्डिंग केलं, बुशिंगला पण ते ब्रिज करून वेल्डिंग केलं, पूर्वीच्या काळी वेल्डेड बुशिंग यायच्या, आणि त्यानंतर जर आम्ही ट्रान्सफॉर्मर किती पण प्रेशर येऊ द्या म्हणजे फुटणारच नाही. आणि असे ट्रान्सफॉर्मर सुद्धा लेस दॅन 30 सेकंद मायक्रोसेकंद मध्ये ब्लास्ट झालेले आहेत. त्यामुळं डायनॅमिक प्रेशरचं कॅल्क्युलेशन इज ह्यूज. करेक्ट. होतं काय की आपली जी फॉल्ट लेवल असती ती जी तयार होती, जे सिस्टम फॉल्ट लेवल, याच्यात जमीन आसमानचे फरक असतात. त्यामुळं तो त्याच्यावरती कन्सेप्ट नाहीये. म्हणजे एकदा जर धरण फुटलं तर त्याला किती पुढे जाऊन आडव्या भिंती बांधा, ते थांबणार नाही, पाणी वाहूनच जाणार. धरणाच्या आतल्या बाजूने जोपर्यंत तुम्ही भिंत बांधत नाही, जिथं फॉल्ट जिथं अरेस्ट करत नाही, तोपर्यंत होणार नाही. त्यामुळे फॉल्ट फ्री ट्रान्सफॉर्मर बनवणं हाच त्याच्या मागे एक पर्याय आहे. पण ह्या ज्या सिस्टम आहेत, ह्या सिस्टम चालतात. 20% ट्रान्सफॉर्मर सेव्ह झालेले आहेत, जे काही माझ्याकडे आलेला डाटा आहे त्यानुसार, किंवा मी मध्ये CBIP आणि सिगरेटसाठी काही डेटा कलेक्ट करत होतो, इंडिया स्पेसिफिक ज्या काही 100 केसेस आहेत त्याच्यामध्ये 30 ते 35 ठिकाणी ह्या सिस्टम ऑपरेट झालेल्या आहेत. ज्या उरलेल्या 65% ठिकाणी ज्या सिस्टम ऑपरेट नाही झाल्या त्याच्यात रिझन काही वेगळे होते, पण एंड ऑफ द डे सिस्टम ऑपरेट नाही झाली. फक्त होतं काय, बरेचसे लोक ह्या सिस्टम लावायला हेजिटंट आणि नको म्हणतात. त्याचं प्रॅक्टिकल रिझन साहेब असं आहे की एक तर ट्रान्सफॉर्मरला जागा मिळत नाही आता बसवायला. जी मिळती जागा त्यात लॉ मध्ये खूप घोळ आहेत की 2000 लिटरच्या वरती कुठलंही तेल असलं ट्रान्सफॉर्मर, त्याला ती सिस्टम लावा, ती प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. ती सिस्टम एक तर ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक डिव्हाइस, त्याच्यात एकही रोटेटिंग पार्ट नाही. ही सिस्टम एकदा आली की तुम्हाला 2 लोक मेंटेनन्सला लागणार, एक डे शिफ्टला एक नाईट शिफ्टला, कारण याच्यात खूप रोटेटिंग पार्ट आहेत, सेन्सर आहेत, ते प्रेशर मेंटेन करायचंय. मोर ओव्हर वर्षातनं एकदा त्याची ट्रायल पण घ्यायची, ते सर्व तेल बाहेर काढायचं, ते पाणी मारायचं, म्हणजे त्या इक्विपमेंटची पूर्ण वाट लागून जाते.
आणि लोकांसाठी ते खर्चिक वाटतं, म्हणून लोक हेजिटंट आहे. पण मला मी जेव्हा पूर्वी CA ची इंटरॅक्ट करतो तेव्हा मला त्यांचं सेंटेन्स आवडलं, साहेब तुमचं सगळं सांगताय ते पटलं, पण जर 20% जरी सिस्टम वाचत असतील तर का नाही लावायचं? आणि इट्स अ व्हॅलिड रिझन. म्हणून म्हटलं की यस, सिस्टम चांगली आहे. प्रत्येक टेक्नॉलॉजी कम्स विथ इट्स लिमिटेशन अँड इट्स ऍडव्हान्टेजेस. आपण जर ऍडव्हान्टेजेस वरती कॉन्सन्ट्रेट केलं, जर वापरली तर ऑफकोर्स 20% का होईना, पण जर इक्विपमेंट आणि कॅटास्ट्रॉपिक फायर्स आपण वाचू शकलो तर इट इज गुड, वेल अँड गुड. राईट कॉम्बिनेशन कसं राहील, यांनी ऍक्च्युली ते वॉटर स्प्रे वगैरे करण्याऐवजी डिप्रेशरायझेशन सिस्टम, म्हणजे मी त्याचं पॅरंट नाम देतो की डिप्रेशरायझेशन सिस्टम, ऍक्च्युली यांनी डिप्रेशरायझेशन सिस्टम. It is mandatory. If you see the NFPA standard, they made it compulsory. But what we are doing here, firefighting system, which comes into play only after there is a fire taken place in the transformer. Whereas that NFPA talks about the prevention. They are not talking about firefighting. They talk about prevention. नाही, प्रिव्हेंट होत नाही. आय डोंट ऍग्री. प्रिव्हेन्शन होत नाही, कारण प्रिव्हेन्शन इज प्रिव्हेंटिंग रिऑकरन्स अँड ऑकरन्स. इथं कसं असतं की particular company, what I was telling you, they are guaranteeing, and they are giving you 100 crore insurance to that. They say if my transformer fails after installation of all depression system, we pay you 100 crores as a losses. करेक्ट. हे काय मार्केटिंग प्रोडक्ट साहेब, आता काय आपलं डिस्कशन दुसरीकडे शिफ्ट होईल साहेब. हे मार्केटिंग नेहमीच आहे. मी तुम्हाला सर हा बोला. एक मिनिट कसे आहे की मोस्ट ऑफ द पीपल आर फ्रॉम डिस्ट्रीब्युशन सेक्टर, सो इट्स माय humble request to all to have the questions from distribution sector, because whatever you are talking it's about transmission sector, also power transformer. So whatever the questions you raised, yeah. करेक्ट. मी एक काम करतो, आधी मेसेज मध्ये काही हे आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत. Transformer faults and solutions is very simple. My question is, EV load is going to increase in a few years. Will available transformers would require to change, increasing its rating or type, cope up with a large increasing EV load? सुनील गायकवाड साहेब, एकदम रिलेव्हंट क्वेश्चन आहे हा, आणि ही आत्ताची नीड आहे. ओव्हर द टाइम काय झालं की आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत गेलो, काहीतरी कॅपॅसिटी ठेवली होती आपण, पण झालं काय की ती कॅपॅसिटी काही दिवसातच संपून गेली, आणि त्यामुळे मेजॉरिटी ऑफ अर्बन मधले ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते एकदम सायक्लिक लोडला चालतात. सडनली त्याच्यावरचा लोड 10% होतो आणि सडनली 110% होतो. अशी सध्या परिस्थिती असल्यामुळं ट्रान्सफॉर्मरचं ओव्हरऑल लाईफ कमी झालेलं आहे, आणि ट्रान्सफॉर्मरला ओव्हरऑल खूप प्रेशराईज करताय तुम्ही, त्याच्यावरती खूप बर्डन टाकताय. जो ईव्हीचा लोड येणार आहे, तर त्या ईव्ही वरती आता मी त्या एका कमिटीमध्ये आहे, तर ईव्हीचं बरंचसं डिस्कशन चालू आहे, आणि त्याच्यात वन ऑफ द टेक्नॉलॉजी ही सुद्धा चालू आहे अल्टरनेट, की जे ट्रान्सफॉर्मर इमर्जन्सी ओव्हरलोड हँडल करतील. म्हणजे इस्टरफिल्ड टेक्नॉलॉजी जे आहेत, 315 kVचा ट्रान्सफॉर्मर काही तासांसाठी 500 kV चालू शकतो विदाउट डिटोरेटिंग लाईफ ऑफ ट्रान्सफॉर्मर किंवा एक्सेप्शनल डॅमेजेस बाय इन्क्रीज टेम्परेचर. तर ते घे. पण ईव्हीच्या लोडला हळूहळू काय होत चाललंय, जर तुम्ही आत्ताच्या ज्या ईव्ही आहेत मार्केटमध्ये, लेट्स से पॅसेंजर कार ज्या आहेत, मग ती टाटा नेक्सॉन असू, MG हेक्टर ES असू, किंवा हुंडाई कोना असू, किंवा अजून अपकमिंग काही आहेत, हे सर्वांनी देताना रिकमेंडेशन असं दिलेलं आहे की स्लो चार्जिंग इज बेटर. आणि स्लो चार्जिंगचे जे लोड आहेत ते नॉर्मली 3 kW ते 10 kW आहेत, आणि त्यांचा जो ड्युरेशन आहे तो 5 तास ते 11 तास आहे. मग यामुळे लोक सगळे प्रिफर करतात की नाईट चार्जिंग. त्यामुळे माझं तर उलट मत आहे की कदाचित ह्या ईव्हीनं बॅलन्सिंग ऑफ सिस्टम परफेक्ट होणार आहे. म्हणजे जे खूप डायनॅमिक वेव्ज होत्या लोडिंग मधल्या त्या कमी होतील. वेअरएज काही ठिकाणी जिथे अगदीच रुरल झोन आहे, की जिथे लोड असतो 100 kWचा आणि ट्रान्सफॉर्मर दिला असतो 50 किंवा 25 kVचा, त्या ठिकाणी याचे कन्सर्न येतील आणि त्याला अपग्रेड करण्याशिवाय पर्याय नाही. हायवे आणि बऱ्याच ठिकाणी जी REC ची सिस्टम आलेली आहे, तर ईव्ही साठी REC डिस्ट्रीब्युशन थोडंसं इम्बॅलन्स क्रिएट करेल सिस्टम मध्ये, पण REC लाईक सिस्टम जी आहे ती अजून हेल्पफुल राहील. आणि आत्ताचा जो सोलरचा आणि याचा इम्बॅलन्स होतोय तो कदाचित भरून येईल. बरेचसे लोक बोलतात की जेव्हा पीक म्हणजे नॉन पीक आवर साठी जे काही प्रमोशनल टॅरिफ लॉन्च केलेले आहेत रात्री 10 ते सकाळी 6 वगैरे, तर त्याचा जर फायदा पाहिला तर मला असं काही वाटत नाही की ईव्हीने काही लगेच आपली सिस्टम कोलमडेल किंवा खूप काही ड्रास्टिक चेंज होईल. इनफॅक्ट
आपली सिस्टम मोर स्ट्रीमलाईन होईल आणि स्ट्रेंथन होईल. राजाराम सर, हा सर बोला. एखादा ट्रान्सफॉर्मर जो असेल कुठलाही, तर त्यांना विच इज द आयडियल सायकल, वर्षभरात किती वेळा तो प्रिव्हेंटिव्ह मेंटेन केला पाहिजे साधारण एक नॉर्मल ह्याच्यामध्ये, वर्षातनं किमान दोन वेळा त्याचा. आणि त्याचं मला तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला पॉसिबल झालं तर त्याचा एक जो काय ज्याला म्हणता येईल चेकलिस्ट, त्याची जी चेकलिस्ट वी कॅन से चेकलिस्ट, तर ती जर शेअर केली, मोस्ट ऑफ द इथं काही डिस्कॉमचे इंजिनियर सुद्धा आहेत, तर त्यांना ते इट विल बी हेल्पफुल फॉर देम की बाबा एक 6 महिन्यांनी किमान एखादा डिस्ट्रिब्युशन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणून त्याचं काम केलं पाहिजे, असं थोडंसं मला म्हणायचं. थँक्यू साहेब. वंडरफुल. अगदी साधा सोप. नरेंद्र द्विवेदी बोलतोय. हा साहेब बोला ना. लास्ट माइल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्सच्या मॉनिटरिंग मध्ये सध्या रेसिडेन्शियल एरियामध्ये वगैरे हार्मोनिक्स लेवल्स वगैरे काही मॉनिटर होतात का? म्हणजे मला एक ओव्हर हिटिंग साठी ते रिझन वाटतं, कारण रेसिडेन्शियल लोड्स मध्ये हल्ली जवळपास 100% लोड हे नॉन लिनियर लोडच आहेत. बरोबर. आणि याचा इफेक्ट कदाचित ईव्हीनी वाढण्याची शक्यता आहे. ईव्हीची ऍक्च्युअल स्टँडर्ड्स खूप स्ट्रिक्ट आलेली आहेत ती, पण आपल्याकडे टिपिकली गल्लोगल्ली ते चार्जर मॅन्युफॅक्चर होणं सुरू होईल काही दिवसांनी. आणि प्रॉडक्ट म्हणून ते कोणी मॉनिटर करणार नाही की नक्की ते किती हे घेत आहे. म्हणजे जे आम्ही 90 मध्ये युपीएस मध्ये एक्सपिरियन्स केलं की 6 पल्स रेक्टिफायर आणि 4 पल्स रेक्टिफायर वर लोकांनी 10 केव्हीच्या युपीएस चालवल्या, आणि जे हार्मोनिक्सचं झालं तेच कदाचित चार्जर मध्ये होऊ शकेल आपल्याकडे, कारण तेवढं प्रॉडक्ट मॉनिटरिंग क्लोज राहणार नाही. करेक्ट. ओके, आता मी 2 वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या उत्तर देतो. सर्वात आधी मोरे साहेबांचा प्रश्न होता की आपले जे छोटे छोटे कन्व्हेन्शनल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर यांना आपण वर्षभरात देखभालीसाठी दुरुस्तीसाठी काय करावं याची काही चेकलिस्ट आहे का? ऑफकोर्स चेकलिस्ट आहे. प्रत्येक ओईएम ट्रान्सफॉर्मर बरोबर मॅन्युअल देतो. अनफॉर्च्युनेटली ते कॉन्ट्रॅक्टर वेगळा, हँडओव्हर करणारे वेगळे, वापरणारे वेगळे, त्यामुळे ते मॅन्युअलला ऍक्च्युअली काही अर्थ राहत नाही. पण एंड ऑफ द डे जो ओनर होतो, मग तो सोसायटी असू, एमएससीबी असू, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री असू किंवा इंडिव्हिज्युअल कंझ्युमर असू, त्याची ती जबाबदारी होती. आणि माझं आजही मत आहे की ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स फ्री असावं, त्याला मेंटेनन्स लागू नाही. पण त्याच्यात 2 फरक आहेत. एक म्हणजे मॉनिटरिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड मेंटेनिंग द ट्रान्सफॉर्मर. तर एखादा ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स फ्री आहे, इट डझंट मीन यू शुड नॉट मॉनिटर इट. आपण ट्रान्सफॉर्मर मॉनिटर करायलाच पाहिजे. आणि जे फ्यू पॅरामीटर्स आहेत आजही, जर लिक्विड फील्ड ट्रान्सफॉर्मर असेल तर मी क्विकली सांगून टाकतो की जे आजही लिक्विडचं सॅम्पल घेणं, त्या सॅम्पलला सुद्धा आयईसी, असं कुठलाही वाल्व ओपन करून तेल घेतलेलं चालत नाही. सॅम्पलिंगचा जो आयईसी 60150 इफ आय एम नॉट रॉंग, त्याच्याप्रमाणे जर सॅम्पल घेतलं, त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज चेक केलं, त्याचं ऍसिड मिनरल ऑइलच्या संदर्भात त्याची पाण्याची लेवल चेक केली, आणि त्यानुसार पुढचे ऍक्शन घेता येतात. नॉर्मली 35 केव्हीच्या वरती जर ब्रेकडाऊन असेल तर तो ट्रान्सफॉर्मर हेल्दी आहे समजायचं. आणि मग हा एक मॉनिटरिंगचा डेटा आपण जर एक नॉर्मली वर्षातनं एकदा सॅम्पल घेतात, समहाऊ डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणी करत नाही, पॉवरला रेग्युलरली करतात, याचा एक डेटा मेंटेन जर केला तर आपल्याला जसं ह्युमन बॉडीचं आपण चेकअप करतो, आपले ब्लड सॅम्पल देतो, चेकअप करतो आणि त्याचा डेटा मेंटेन करतो, आणि त्याच्यानुसार आपण ट्रेंड बघतो, आणि ट्रेंड जर डाऊटफुल वाटला तर डॉक्टर काहीतरी ट्रीटमेंट चालू करतात. अगदी तसं आहे. आपण जर बाकीचे लोक प्लीज ऑफ करता का, म्यूट करता का, कारण खूप डिस्टर्बन्स होतोय. तर सेम वे आपण जर फ्लुइडचे पॅरामीटर मॉनिटर केले तर हा एक झाला. दुसरा सर्वात सिरियस जो इश्यू आहे तो म्हणजे टाइटनिंग ऑफ कनेक्शन्स, एचटी आणि एलटी कनेक्शन्स. अनफॉर्च्युनेटली तो कोणी बघत नाही, त्याला कोणी हात लावायचा असं असतं. जो खाली डिस्ट्रीब्युशन फिडर पिलर पॅनल लावलेला असतो त्याच्यातलं ते 6 महिन्यात जळून जातं आणि ते तारांनी गुंडाळलेलं असतं. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. म्हणजे खालून एक तार टाकतात, वरती एक टाकतात, ती त्यांची फ्यूज, कंडक्टर सर्व काही म्हणून एकच भवानी माता असतील त्याच्यावरती सर्व सोडलेलं असतं. तर मेजॉरिटी टाइम आजही शुड गो ऍक्च्युअली इनटू टाइटनिंग ऑफ कनेक्शन अँड चेकिंग दी कनेक्शन्स. आणि जर त्यात काही डाऊट वाटला तर मग आपल्याला मिली ड्रॉप किती आहे, काय व्होल्टेज इम्बॅलन्स किती आहे, काय नो लोड व्होल्टेजचा फरक किती ते बघता येतं. दुसरं, ह्या ओव्हर हिटिंगमुळे ट्रान्सफॉर्मरच्या गॅसकेट जे आहे त्या नॉर्मली त्यांचा जो थर्मल क्लास असतो
तो 90 डिग्री सी असतो, म्हणजे 90 डिग्री कंटिन्युअस टेम्परेचरला त्या विस्टँड होतात. जे आपल्याकडे वापरले जाणारं कॉर्क शीट आहे, रबराइज कॉर्क शीट, ते त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झालं की ते सॉलो होतं, फुगतं ते आणि त्यातनं लीक व्हायला सुरुवात होतं. आणि एकदा लिकेज चालू झालं, तेल कमी झालं की तो ट्रान्सफॉर्मरला उडायला काही जास्त वेळ लागत नाही. सो टाइटनिंग ऑफ कनेक्शन, चेकिंग फ्लुइड अँड चेकिंग ऑफ लिकेजेस आर द बेसिक्स. आणि याच्यानंतर जसं आता थोडा सब्जेक्ट पुढे नेतो की ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं फिल्ट्रेशन करावं की नाही. माझं आजही मत आहे लोकांना की ट्रान्सफॉर्मर सील्ड बनवा. कुठलीही आतमध्ये फ्लुइड वापरा, पण ट्रान्सफॉर्मर सील्ड बनवा. तुम्हाला 10-1 वर्ष ट्रान्सफॉर्मरला फिल्ट्रेशनची गरज लागणार नाही. आणि फिल्ट्रेशन इटसेल्फ इज अ बिग टेक्नॉलॉजी. आपल्याकडे जे फिल्ट्रेशन करतात ते म्हणजे सॉरी टू से, मी काही कोणाचं हे भावना दुखवत नाही, पण फिल्ट्रेशन करताना जी प्रोसेस वापरतात ती त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं लाईफ डिटोरिएट करते, कमी करते उरलेलं आयुष्य. नाही राजाराम साहेब, मला एक बोलायचं होतं की ऍक्च्युली फिल्ट्रेशन वाले जे लोक आहे ना, पर्टिक्युलर इंजिनियर इन्व्हॉल्ड इन दॅट. तो ड्रायव्हर काम तो ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टर करणारा असतो, त्याला फक्त माहित आहे इनलेट व्हॉल्व कुठे जोडायचं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, त्याला काय माहित नसतं. आणि व्हेरी मला ट्रू. बऱ्याचदा कंप्लेंट आलं की साहेब आम्ही फिल्ट्रेशन केलं ट्रान्सफॉर्मर आला, तर त्याच्यामध्ये Sorry, एअर गायब झाली, एअर नोट रिलीज ते कोणी बघणार नसतं तिकडे. अनफॉर्च्युनेटली फिल्ट्रेशन विषय एवढा क्रिटिकल आहे, पण इट इज मोस्ट निग्लेक्टेड. करेक्ट. त्याच्याकडे कोणी बघत नाही. तो फक्त म्हणतो फिल्ट्रेशन माल आला तो बघून घे, तो काय बघत नाही. काय ही जास्त थंब फेल, त्याला काय माहित नसतं ट्रान्सफॉर्मर काय खातात. करेक्ट. बेसिक आता तुम्ही प्रॅक्टिकल जो प्रॉब्लेम. करेक्ट, आता तुम्ही तो प्रश्नच काढलाय तर मी त्याच्यातलं कन्सर्न सांगतो. होतं काय, कुठल्याही फिल्टर मशीन मध्ये टिपिकली एक मॅग्नेटिक स्ट्रेनर असतो, नंतर कार्ट्रिज फिल्टर असतात, त्यानंतर आपण त्याला एक हीट एक्सचेंजर मध्ये नेऊन तेल गरम करतो आणि मग त्याला डिगॅसिंग चेंबर मध्ये नेऊन व्हॅक्यूम लावतो आणि त्याच्यातले डिझॉल्व गॅसेस काढून टाकतो. ही एक साधी प्रोसेस आहे. आता ही प्रोसेस करायची असती साधारण 65 डिग्री सेंटीग्रेडला, म्हणून आपण ते जे हीट एक्सचेंजर असतो त्याच्यात आतमध्ये रॉड हिटर असतं, त्या रॉड हिटरचं टेम्परेचर 300-350 न्यायला लागतं. तेव्हा कुठे तो पाईप साधारण 150 डिग्रीला जातो, तेव्हा कुठे ते तेलचं युनिफॉर्म टेम्परेचर 65 डिग्री जातं. हे करताना आपण तेल जाळतो ऍक्च्युली, आणि लॉट ऑफ कार्बन वी इन्फ्यूज. त्यामुळं तेलाचा जर मेंटेनन्स करायचा असेल तर ओनली डिगॅसिंग अँड दॅट इज लिमिटेड टू रिमूव्हल ऑफ वॉटर मॉइश्चर, एवढंच जर मर्यादित ठेवलं तर ती फिल्ट्रेशन प्रोसेस करेक्ट आहे. पण अनफॉर्च्युनेट जसं तुम्ही सांगितलं, जो फिल्ट्रेशनला येतो तो ड्रायव्हर कम फिल्ट्रेशन मॅन कम इंजिनियर कम टेस्टिंग मॅन असा कंबाईन असल्यामुळे ते फक्त इनलेट आउटलेट जोडून कसं त्या ट्रान्सफॉर्मरची वाट लावता येईल ते बघतो. मी आता द्विवेदी साहेबांच्या प्रश्नाकडे येतो. जे द्विवेदी साहेबांचा प्रश्न आहे तो जरा माझ्या जास्त जिव्हाळ्याचा आहे, कारण मी पूर्वी त्याच्यावरती बरंच काम केलं. एक परफेक्ट हार्मोनी नावाचा ट्रान्सफॉर्मर आहे. रॉबिकॉन नावाची एक कंपनी होती कॅनडाची, ती आता सिमेन्सनी विकत घेतली आणि ते ट्रान्सफॉर्मर ते ड्राईव्ह ट्रान्सफॉर्मर यूज करतात 1000 HP मोटरला किंवा 800 HP मोटरला वगैरे. पीएफडी ड्राईव्ह जे त्याला लागणार तो ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्यात आम्ही ते हार्मोनिक्सने फार वेळे घालतो. तर एंड ऑफ द डे कुठलीही इम्प्युरिटीज ऍडेड टू द सिस्टम डेफिनेटली गेट्स ऍडेड ऑन द ट्रान्सफॉर्मर रेटिंग. मग ते हार्मोनिक्स असो, येणारे डीसी लोड्स असो, कुठलेही असू द्यात, ओव्हर द टाइम आपण त्या इनकॅन्डेन्संट लॅम्प कडनं एलईडी, एलसीडी, अजून काय काय इलेक्ट्रॉनिक जोडून काय काय करता येईल ते करत चाललोय. ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली इम्प्युरिटीज ऍड करतात. कितीही चांगले फिल्टर लावले, काही लावले तरी थोड्या थोड्या इम्प्युरिटीज ते पोल्यूट करतातच. रिलायबिलिटी जी आहे किंवा पॉवर क्वालिटी जी त्याच्यात ते सगळे ते पोल्युशन आणतात. ईव्ही चार्जिंग मध्ये जसं साहेब म्हणले तसं ईव्ही चार्जिंग मध्ये तो धोका, माझं मत यासाठी आहे की तो धोका कम्पॅरेटिव्हली कमी होणार आहे. मोस्ट ऑफ द ईव्ही चार्जर जे आहेत ते ओईएम सर्टिफाईड असतील, इव्हन दो रोड साइडरनी मॅन्युफॅक्चरिंग केलं तरी. पण त्याच्यात जी एक टेक्नॉलॉजी जाती त्याच्यात ते 99% लोक आजही नॅनो क्रिस्टलाइन कोर वापरतात. त्यामुळे तो ऍक्च्युली हाय फ्रिक्वेन्सीला ट्रान्सफॉर्मर नेऊन तो आणतात. त्यामुळे ते सगळं कॉम्पॅक्ट होऊन जातं. म्हणजे 50, जस्ट इमॅजिन की पूर्वीची 100 केवीची वेल्डिंग मशीन आणि आता तुम्हाला जी इन्व्हर्टर वेल्डिंग मशीन मिळते 100 केवीची, किंवा लेट्स से आपल्या भाषेत पूर्वीचं 500 अँपिअरचं मशीन आताचं 500 अँपिअरचं मशीन पहा, आणि नवीन 500 अँपिअरचं मशीन जे ते कमी पोल्युशन टाकतं याच्यामध्ये. त्याचं रिझन असं आहे की हळूहळू जी टेक्नॉलॉजी अपग्रेड केलेली त्याच्यात इलिमिनेट होणार नाहीये कुठलेही बर्डन्स किंवा जे पोल्युशन जाणार आहे ते इलिमिनेट नाही होणार. पण ह्या सगळ्यामुळं जे हार्मोनिक्स आहेत, स्पेशली 3rd आणि 5th हार्मोनिक्स, यांच्यामुळे ट्रान्सफॉर्मर डिरेट होणार. जो 1000 केवीचा ट्रान्सफॉर्मर आहे तो 900 केवीनेच वापरायला लागणार आहे. अदरवाईज ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होणार. त्यामुळे आता जे नवीन BIS 1180 पार्ट 1 जे रिलीज झालेला आहे, जो 50 केवी ते 2500 केवी अप टू 33 केवी क्लास पर्यंत बोलतो, त्याच्यात आम्ही काही काळजी घेतली रिलीज करताना. मी त्याचा
एक घटक होतो ते स्टँडर्ड लिहिताना, त्याच्या क्वेरीज सॉर्ट आउट करताना. तर ह्या सगळ्या होणाऱ्या घटनेचा परिणाम ट्रान्सफॉर्मर जे होणार आहे तो ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होणार आहे, ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होणार आहे. नॉर्मल जी इन्सुलेशन सिस्टम आपल्याकडे द्विवेदी साहेब वापरली जाते ती मिनरल ऑइल आणि क्राफ्ट पेपर असतो. मिनरल ऑइलचा थर्मल क्लास असतो 105 डिग्री, क्राफ्ट पेपरचा असतो 80-85. ते दोघे एकत्र आले, त्यांचं कंपोजिट तयार झालं की त्याचा ट्रान्सफॉर्मरचा थर्मल क्लास 105 होतो. त्यामुळे आपण नॉर्मली आपल्या ट्रान्सफॉर्मरचे टेम्परेचर राईज 55 डिग्री, ॲव्हरेज अँबिएंट राईज ओव्हर मॅक्सिमम अँबिएंट ऑफ 50 डिग्री असं काहीतरी लिमिट करतो, किंवा टॉप ऑइल राईज ऑफ 50 डिग्री मॅक्सिमम ओव्हर अँड अँबिएंट ऑफ 50 डिग्री अँबिएंट असं ते 100 आणि 105 मध्ये लिमिट करतो, त्यानुसार त्याचा तो हॉटस्पॉट वगैरे कॅल्क्युलेट होतो. आता आम्ही काय केलं तेव्हा स्टँडर्ड रिलीज करताना, हे टेम्परेचर लिमिट जे आहेत हे जर ट्रान्सफॉर्मरचं लाईफ पाहिलं तर आपल्याकडे आजही वेटेड ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे कंट्रीतलं ते 34 डिग्री आहे. त्यामुळं 34 डिग्री आणि 50 डिग्रीचा जो 16 डिग्रीचा फरक आहे तो जर पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर आजही आपल्याकडे 32% ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी असते, टू बी ऑनेस्ट. आणि त्यामुळे ते जे ओव्हरलोडिंग स्टँडर्ड आहे 6000 त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एवढे टक्के ओव्हरलोड झाल्यानंतर 1 तास एवढा ओव्हरलोड चालला पाहिजे, 30 मिनिटं एवढा चालला पाहिजे, 1 मिनिट एवढा चालला पाहिजे, किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला सुद्धा. मग आम्ही स्टँडर्ड मध्ये काय केलं की ते टेम्परेचरला क्लास कमी करून टाकला. आम्ही सांगितलं की मॅक्सिमम टेम्परेचर राईज शुड बी 35 डिग्री फॉर दी ॲव्हरेज वाइंडिंग. म्हणजे काय की ट्रान्सफॉर्मर मध्ये अजून तुमच्याकडे कुशन आलं, जे 55 डिग्रीवरनं 35 आणलं म्हणजे 20 डिग्री ते वाचले. म्हणजे आजचा जो तुम्हाला बाजारात मिळणारा 63 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर आहे तो इझिली 100 केव्ही चालू शकणार आहे. फ्रॉम लाईफ अँड इन्सुलेशन डिटोरिएशन पर्स्पेक्टिव्ह. फक्त काय होईल तर त्याचे लोड लॉस वाढतील, I2R मुळे लोड लॉस वाढेल, पण नो लॉस तेवढाच राहणार आहे, नो लोड लॉस. आणि आपल्याकडचे सायक्लिक लोड आहेत, कधी तो 70 केव्ही जातो, कधी 5 केव्हीवर येतो. ह्या सगळ्या काळजी सध्या स्टँडर्ड मध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं जे नवीन इन्स्टॉलेशन येणार आहेत त्यांना मला वाटत नाही की थर्ड फिफ्थ हार्मोनिक्सनी विशेष काही फरक पडेल इफ ट्रान्सफॉर्मर्स आर मॅन्युफॅक्चर्ड करेक्टली, फिटेड करेक्टली, कमिशन प्रॉपरली अँड मेंटेन प्रॉपरली. बट जे ओल्ड ट्रान्सफॉर्मर आहेत, ओल्ड मीन्स आय एम नॉट सेइंग व्हेरी वेल, जे व्हेरी ओल्ड आहेत ते पण चांगले आहेत, पण जी मधली जी फळी होती गेली साधारण 15 वर्षातले जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांची मात्र वाट लागलेली. कारण त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बऱ्याचशा साध्या भाषेत सांगायचं चोऱ्या झालेल्या आहेत. आतमध्ये किती केव्हीची कोर कॉईल माहित नाही, आणि कितीचं टाकी लावली, कितीचं नेम प्लेट लावली माहित नाही. ते ट्रान्सफॉर्मर मात्र उडणार आणि हळूहळू ते उडायलाच पाहिजेत, हळूहळू ते रिप्लेस होणार आणि ह्या सगळ्या चेंज ओव्हरला टाइम लागणार. ईव्ही चार्जिंग बरोबर दुसरा एक जो कल्प्रिट आहे सिस्टमला पोल्यूट करणार तो म्हणजे सोलर. ऑल द सोलर इज व्हेरी गुड, सगळं चांगलं आहे, फुकट वीज मिळण्यासारखं आहे, पण तरी सुद्धा सोलरचे जे इन्व्हर्टर आहे अगेन डीसी कंपोनंट असल्यामुळं तेही बरंचसं पोल्युशन करतात. आणि इन्व्हर्टर क्वालिटी जसं द्विवेदी साहेब म्हणले चार्जरचं होईल तसं एक्झॅक्टली तसंच झालं. आजकाल कुणी बनवतं आणि चायनावाले तर असे किलोनीच विकतात, म्हणजे आजही इन्व्हर्टरचा भाव चायनात किलोनीच चालू आहे. तर इन्व्हर्टर जे आहे ते नॉर्मली डिझाईन फॉर 5 इयर्स ऑफ लाईफ असतं आणि ते नॉर्मली 7-8 वर्ष चालतात एखादं थोडंसं ढकलून, आणि ते बदलायचे असतात. आपण ते बदलत नाही. ते जे डीसी कंपोनंट जे फेल होतं, मेनली फिल्टर सर्किट जे फेल होतं ते अजून पोल्युशन करतं त्या सिस्टम मध्ये, अजून हार्मोनिक्स वगैरे वाढवतं आणि अजून त्या ट्रान्सफॉर्मर डिरेट करतं. तर आता खरे जे रेग्युलेशन, आता सोलर ट्रान्सफॉर्मर आणि सोलर इन्स्टॉलेशनचं एक रेग्युलेशन येणं गरजेचं आहे, स्टँडर्ड येणं गरजेचं आहे. आम्ही त्याच्यावर कामही करतोय, पण त्याला वेळ लागेल. आपल्याकडे एखादं स्टँडर्ड जर रिलीज करायचं असेल तर 5 वर्षाची प्रोसेस आहे, आणि आत्ताशी मागच्या वर्षी त्याच्यावर काम चालू झालंय. सो बाय 2025 वी आर होपफुल दॅट देर विल बी स्टँडर्ड फॉर ऑल दिस. आणि जेव्हा स्टँडर्ड येईल तेव्हा काय होतं की कुठेतरी BIS पिक्चर मध्ये येतं, मग रेग्युलेशन पिक्चर मध्ये येतं, किंवा हे स्टार रेटिंग पिक्चर मध्ये येतं, आणि मग एकदा तो लॉ आला की टू सम सर्टन एक्सटेंट कंट्रोल करता येतं. बट ॲज ऑफ नाऊ answer to your question is yes, there are chances that it would build further pollution in the system and it will deteriorate power quality and we have to live with it. Parallelly जे नवीन इन्स्टॉलेशन येतात ते त्याची काळजी घेतील, पण जे जुने इन्स्टॉलेशन आहेत ते त्रासदायक होतील. चायनामध्ये ईव्ही स्टेशन जे ते खूपच आयडियल आहेत, ABB केलेले आहेत. मी त्यात इन्व्हॉल्व होतो. 100 सबस्टेशन जेव्हा इन्स्टॉल झाले 2 शहरामध्ये, जियान शहर आणि ग्वांझोऊ मध्ये. जियान शहरामधले जे ते सगळे अतिशय सुंदर केलेले आहेत, पाहण्यालायक आहेत. मी इन्व्हॉल्व होतो म्हणजे त्याच्यात ते नॅचरल फार तरी भरलेलं होतं म्हणून मी ते इन्व्हॉल्व होतो. आपण एक सेपरेट दत्तकर साहेब जर म्हणले आपण एक ईस्टर स्पेसिफिक सेपरेट इंटरॅक्शन ठेवूयात, म्हणजे त्याच्यावरती डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफर त्याचा काय फायदा आहे ते बोलता येईल. आजचा सब्जेक्ट नसल्यामुळे आपण त्यात जास्त डिटेल नको जायला. पण चार्जिंग साठी लागणारे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ज्यांना सडनली सायक्लिक लोड असतो, म्हणजे आयदर दे रन ॲज अ ऑफ लोड ऑर दे रन ॲज अ फुल लोड, अशा टाईपचे जे सिच्युएशन आहेत, त्यामुळे जो पॉवरवरती जो काही इश्यू येणार आहे त्या सगळ्या इश्यूचं एंड रिझल्ट असं असणार आहे की आपल्याला जी पूर्वी भीती होती की थर्मल बंद होईल, हायड्रो बंद होईल, फक्त सोलरच होईल, ते काय तसं होणार नाही. मेन पॉवर सोर्स विल बी ऑलवेज थर्मल अँड
हायड्रो. दी सोलर विल बी ऍडिशनल पॉवर सोर्स. जसं जर्मनी सांगतं आम्ही 100% घेणार आहे सोलर वगैरे, पण तरी सुद्धा त्यांचा बेस लोड साठी ते बाहेरनं वीज विकत घेणार आहेत. म्हणजे पोल्युशन बाहेरच्या देशात होऊ दे, आमच्या देशात नको. आमच्या देशात जी पॉवर लागते ती आम्ही चांगली ग्रीन पॉवर तयार करून तुम्हाला विकू दिवसा आणि संध्याकाळी तुमच्याकडनं घेऊ, असं काहीतरी आहे ते. बट एंड ऑफ द डे ग्लोबचा जर विचार केला तर येस, दिस इंडस्ट्री स्टील लुक्रेटिव्ह अँड दिस इंडस्ट्री विल फर्दर ग्रो. अनफॉर्च्युनेट हेल्दी अनहेल्दी कॉम्पिटेटिव्ह प्रॅक्टिस जर सोडल्या तर. येस सर, मेसेज मध्ये बरेचसे प्रश्न आहेत बहुतेक, मी एकदा ते पण वाचून घेतो आणि मग पॅरलली आपण बाकीचे प्रश्न बघूयात. काहीतरी अभिजित कात्रे, व्हॉट अबाउट हार्मोनिक्स हँडल बाय लास्ट माइल डिस्ट्रीब्युशन लोड रेसिडेंट एरिया, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ ईव्ही चार्जिंग रिलेटेड टू हार्मोनिक, आताच आपण बोललो. दुसरं आहे, is it feasible to retrofill the available conventional transformer oil by synthetic oil which is manage high temperature liquid safeguard? Actually करेक्ट. थोडं परत तुमचा आवाज काहीतरी तुटतोय. आय होप माझा आवाज करेक्ट आणि ऑडिबल आहे सर्वांना. जो रेट्रोफिलचा सब्जेक्ट आहे, ईस्टर पर्सेची टेक्नॉलॉजी ह्या सब्जेक्टवर बोलतात, ती 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली. एक आहे नॅचरल एस्टर, म्हणजे जे आपले इडिबल ऑइल पासून तयार झालेलं. मेजरली वर्ल्ड वाईड ऑलमोस्ट 90% नॅचरल एस्टर इज सोयाबीन बेस्ड फ्लूइड असतं. त्याचं रॉ मटेरियल जे आहे ते रिफाईंड सोयाबीन ऑइल असतं. दुसरी जी ती सिंथेटिक एस्टर आहे, सिंथेटिक एस्टर इज मॅन्युफॅक्चर्ड फ्लुइड, म्हणजे ते ऍसिड आणि अल्कोहोलच्या सिंथेसायझिस प्रोसेस पासून बनवलं जातं. सिंथेटिक एस्टरचा फायर पॉईंट 310 डिग्री असतो नॉर्मली. नॅचरल एस्टरचा 350 ते 360 डिग्री असतो, थोडा जास्त असतो. जे कन्व्हेन्शनल फ्री ब्रिदिंग ट्रान्सफॉर्मर ते सिंथेटिकने ऍज इट इज रेट्रोफिल करता येतात, पण त्यात एकच प्रॉब्लेम येतो की IEC 61039 जर पाहिलं तुम्ही तर त्या ट्रान्सफॉर्मरचं जर के क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्या के क्लासिफिकेशन साठी तुमचा फ्लुइडचा फायर पॉईंट 300 डिग्री पेक्षा जास्त असायला लागतो. तुम्ही जेव्हा साईटवरती रेट्रोफिल करता तेव्हा तुम्ही सगळं तेल काढलं तरी सुद्धा वाइंडिंगनी सोक केलेलं तेल आतमध्ये असतं, जे नॉर्मली 3 ते 3.5% राहू शकतं. आणि हे नवीन फ्लुइड, त्याचं इलेक्ट्रिकली त्याला काही प्रॉब्लेम नाही, किती प्रमाण मिक्सर केलं तरी ते व्यवस्थित चालतं. पण त्यामुळे सिंथेटिक एस्टरने ऑन साईट रेट्रोफिल जर करायचं असेल तर त्याला लिमिटेशन्स येतात. कारण जे नवीन ब्लेंड ऑफ फ्लुइड तयार होतो, एक 4-5-3% 2% राहिलेलं मिनरल ऑइल आणि हे सिंथेटिक एस्टर, याचा फायर पॉईंट 300च्या खाली येतो. त्यामुळे आपलं जे बेसिक पर्पज आहे ते दूर राहतं. वेळेस जे नॅचरल एस्टर आहेत त्या नॅचरल एस्टरचा फायर पॉईंट 360 डिग्री असल्यामुळे एक 7-8% जरी मिनरल ऑइल आत राहिलं तरी ते टॉलरेट करू शकतात आणि तरी फायर पॉईंट 300 डिग्री पेक्षा जास्त मेंटेन करतात. आणि ट्रान्सफॉर्मर स्टील कॅन बी क्लासिफाईड ॲज अ फायर सेफ के क्लास ट्रान्सफॉर्मर ॲज पर IEC 61039. आणि साईट वरती जर रेट्रोफिल करायचं असेल तर आम्ही नॉर्मली नॅचरल एस्टर रिकमेंड करतो. जर वर्कशॉप मध्ये रेट्रोफिल करायचं असेल तर दोन्ही तेल चालू शकतात. राजारामच्या याच्यामध्ये मी ऍक्च्युली याच्या मॅन्युफॅक्चरिंग ट्रान्सफॉर्मर यू कॅनॉट पुट दिस ऑइल, देन यू नीड टू मॉडिफाय द ट्रान्सफॉर्मर सेल एटसेट्रा. सर तुमचा आवाज तुटतोय, मला काहीच कळेना. हॅलो, नाउ यू कॅन हिअर मी? Hello. It's the breaking in between. When you are speaking, it starts with something and then it breaks in between. Hello, now it is okay? Yes, now we can hear you. It is audible. Actually, what happened, I spoke to one of the manufacturers. He was recommending some air cell to be put in the conduit. So another modification is called for. ओके, मला जे कळलं ते जेव्हा नॅचरल एस्टर रेट्रोफिल करता तेव्हा ते एअर सेल टाकायला लागतं, मग आणि ते साईटवर शक्य होत नाही, असा काहीतरी प्रश्न आहे. त्याचं आन्सर असं आहे साहेब की जेव्हा नॅचरल एस्टर तुम्ही ट्रान्सफॉर्मर टाकता तेव्हा तो फ्री ब्रिदिंग वापरला तरी चालतो. पण जसं मी सांगितलं की कुठलेही ट्रान्सफॉर्मर फ्री ब्रिदिंग असू नयेत, मिनरल ऑइल असो, सिंथेटिक असो किंवा नॅचरल असो. त्याचं रिझन की बाहेर आलेला ऑक्सिजन, वॉटर हे डेंजरच आहे ट्रान्सफॉर्मरसाठी. आता नॅचरल एस्टरसाठी ते जास्त डेंजर आहे. याचं कारण असं आहे की नॅचरल एस्टर आर ससेप्टिव्ह टू द वॉटर, ते ऍब्सॉर्ब करतात आणि त्याची ओव्हर द टाइम विस्कॉसिटी वाढती. म्हणून कुठलाही नॅचरल एस्टरचा मॅन्युफॅक्चरर हा फ्री ब्रिदिंग रिकमेंड करत नाही. मग याच्यावरती बरेचसे मिडवे आहेत. क्वालिट्रॉल म्हणून एक US ची कंपनी, ते एक बाय डायरेक्शनल डिव्हाइस देतात किंवा आपल्याकडे इंडियात पण बरेचसे बनवतात. तर एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर ब्रिझर काढून टाकायचं, त्याच्या ठिकाणी एक बाय डायरेक्शनल डिव्हाइस लावायचा, जो हार्डली 1-2 हजार रुपयाचा आयटम असतो. आणि त्यांना हे तेलाने रेट्रोफिल केलं तरी ते व्यवस्थित चालतात. आणि असे टाटा पॉवरकडे 50-100 ट्रान्सफॉर्मर ऑलरेडी चालू आहेत. रिलायन्स
म्हणजे आताची अदानी, सॉरी मुंबईची अदानी यांच्याकडे 50-100 ट्रान्सफॉर्मर चालू आहेत. गुजरातमध्ये भरपूर चालू आहेत, गेटकोमध्ये. आणि मिडल ईस्ट मध्ये जिथं खूप व्हेरिएशन असतात टेम्परेचरचे, तिथंही असे डिव्हाइसचे भरपूर ट्रान्सफॉर्मर चालू आहेत. हे सगळे रेट्रोफिलचे केसेस मी सांगतोय. आणि मुंबई वगैरे आपल्या जवळपास असल्यामुळं इझिली जाऊन बघता येतं. टाटा पॉवर म्हणजे व्हेरी रेप्युटेड कंपनी असल्यामुळे आपल्याला लगेच ऍक्सेस मिळू शकतो, बघता येतं. आणि ते जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करतात तेव्हा नक्कीच विचार करून करतात. सो इट इज इझी टू डू. पण त्याला लिमिटेशन अप टू 10 MVA हे पॉसिबल आहे. अबाउट 10 MVA काय होतं, आपण एअरबॅग का टाकतो, तर अबाउट 10 MVA काय होतं की जर ट्रान्सफॉर्मरचं फ्लक्च्युएशन जास्त असेल टेम्परेचरचं, तर ऑइलचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन इक्वली जास्त होतं. मग त्याचं प्रेशर एक्सेसिव्ह बिल्ड होऊ नये म्हणून नॉर्मली ब्लॅडर इंट्रोड्यूस करतात एअरबॅग. पण मिडल ईस्ट मध्ये ओमान इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्समिशन कंपनी, OETC कंपनी, त्यांनी असे बायडायरेक्शनल डिव्हाइस लावून 20 MVA चे 4 ट्रान्सफॉर्मर गेली 5 वर्षापासून रेट्रोफिल केले आणि ते मॉनिटर करतायत. एक्सटर्नल एजन्सीला दिलंय मॉनिटरिंग. त्यामुळं तो पूर्वी जो फोबिया होता म्हणत की नाही ते प्री ब्रिदिंग, नॉन प्री ब्रिदिंग, ऍक्सिडेशन वगैरे असं आता काही राहिलेलं नाही. टेक्नॉलॉजी हॅज बीन वेल मॅच्युअर्ड आणि सगळीकडे वापरतात. आणि लकीली इंडियामध्ये नॅचरल फिल्ड ट्रान्सफर प्री ब्रिदिंग पण चालू गेले 10-15 वर्षापासून. म्हणजे असं काही त्याचा जो फोबिया होता की ते 5 महिन्यात उडून जाईल, त्याचं दगड होईल, जेल होईल, असं काही होत नाही. आणि त्या साईड म्हणजे अगदीच तुम्हाला बघायचं असेल तर शांता बायोटेक नावाची कंपनी हैदराबादला, तुम्ही गुगल केलं लक्षात येईल तुमच्या, एक मेडिसिन बनवतात ते. त्यांच्याकडे गेली 2011 पासून हे नॅचरल स्ट्रॅपर 3 फील्ड 2 ट्रान्सफॉर्मर विथ OLTC चालू आहेत. ते फ्री ब्रिदिंग आहेत अजूनही. त्यामुळं आता सोल्युशन अवेलेबल आहेत आणि इट इज इझिली पॉसिबल टू डू ॲट साईड. मी स्वतः केलेत हजारो ट्रान्सफॉर्मर. आय हॅव विटनेस देम. आय केलेत म्हणजे मी काय हाताने नाही केलं, बट आय हॅव विटनेस देम, गाइडेड देम, टीम वॉज डुईंग द जॉब. पण कमिंग बॅक टू मोरे सरांच्या क्वेश्चन वरती, आजही जे छोटे छोटे मेंटेनन्सचे पॉईंट, अतिशय 3 किंवा 4च पॉईंट येतो साहेब, ते जर मेंटेन केले ना, ट्रान्सफॉर्मरची बॉडी अर्थिंग झाली की नाही, कनेक्शन टाईट आहेत की नाही, राईट रेटिंगचे कनेक्शन केबल जोडलेले आहेत की नाही, फ्लुइडचं 1 वर्षातनं सॅम्पल घ्या, त्याचे पॅरामीटर्स मॉनिटर करा. हे जर केलं तर ट्रान्सफॉर्मरला ऍब्सोल्यूट मेंटेनन्स लागत नाही. आणि जर पॉसिबल असेल तर सगळ्या स्पेसिफिकेशन वाल्यांनी ते टॅप स्विच वगैरे काढून टाकायला पाहिजे ट्रान्सफॉर्मरला. कुठलेही अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे इकडे व्होल्टेज कमी जास्त होतं, ते लोकांना कॉम्पेन्सेशन लागतं म्हणून आपण एक अननेसेसरली मेंटेनन्स आयटम ऍड करतो ट्रान्सफॉर्मर मध्ये. अदरवाईज जर प्रायमरी साईडला तुम्ही जे 33 kV, 11 kV किंवा 20T जातं, तीच जर रेग्युलेटर दिली, तिकडे स्टॅप चेंजर, OLTC लावला, तर पुढे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कशाला लफडं पाहिजे हो. They are not operating those big साहेब नाही, तुमचा आवाज तुटतोय, खूप असा वारा असल्यासारखं हिसिंग साऊंड येतोय. Now it is okay? समटाइम्स ओके, समटाइम्स नॉट ओके. Hello? हा, आता येतोय आवाज. अच्छा. Basic problem is power quality is one of the parameters. And there is no awareness also among people. मी मध्ये जे म्हटलं होतं की काही लोकांनी ग्रेजर आणले तसे त्या पोर्शन मध्ये थांबलेले आहेत. आय केम अक्रॉस सिम्पल केसेस. ते ट्रान्सफॉर्मरला जे खाली रोलर देतात, बाय डायरेक्शनल रोलर, ट्रान्सपोर्ट मध्ये ते वर बांधून देतात, ते तसेच उलटे बांधलेले असतात. आणि व्हेरी रेप्युटेड कंपनी वेअर दे हॅव ऑलमोस्ट 100 इंजिनियर्स. आय नो. And when I saw that, I was surprised to see. Then I told him this is not correctly installed at all. Then how come this is working for last 20 years? So there is no awareness what needs to be done. मी जी केस सांगितली ती साहेब WPDCL ची होती आणि त्यांचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते, ज्यांना मी भेटलो होतो. त्यांनी मला ज्या शब्दात ट्रान्सफॉर्मर सांगितलं ना, त्यानंतर माझा तर विश्वासच उडाला होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरचा, की असं सुद्धा होऊ शकतं. अशा बऱ्याचशा तुम्हाला दिस इज रिलेटेड टू महिंद्रा अँड महिंद्रा कांदिवली प्लांट 10 MVA चे 3 ट्रान्सफॉर्मर. Oh my God. My good. Oh, that is considered to be one of the repute TPM implementing company. म्हणजे त्यांचं TPM चे अवॉर्ड वगैरे खूप आहेत. ते मेंटेनन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये त्यांनी अगदी जोशी ओजन JH वगैरे TPM चे जपानीज अवॉर्ड वगैरे आणलेले आहेत. No, but when I pointed out to them that this transformer was not installed correctly, they were surprised. They said these are working for 20 years. Right. Any other question? Hello. Sir. Hello, sir. Last question. We will have to conclude. Last question. Hello, मी राजू बोलतो. राजाराम सर. बोला सर. One question is there. असं आहे की आपल्याकडे 10, 16 आणि 25 ट्रान्सफॉर्मर्स जे फेल्युअर आहे ते मेन रिझन्स काय असू शकेल? ओके.
आणि दुसरा एक क्वेश्चन काय होता, 2 क्वेश्चन होते, दोन्ही एकदाच घेतो मी, म्हणजे आपण कन्क्लूड करूयात. सर एक प्रश्न विचारू का? हा सर, बोला ना. सर माझा पॉवर ट्रान्सफॉर्मरचा एक्सपिरियन्स आहे. हा सर. मी So थर्मल please, पॉवर please power transformers next webinarला visit करा. Sir, please Rajaram sir, just please Okay. आता follow please. हॅलो सर. हॅलो. हॅलो. हा सर. हा नाही, मी आधी आपला जो सब्जेक्टची रिलेव्हंट आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, कारण साहेब टाइम पण ओव्हरशूट झालाय. माझा नंबर आणि ईमेल आयडी आहे, आपण सेपरेटली बोलू शकतो. मी अगोदर हा क्वेश्चन घेतो सर. 10-15 किंवा 25 और 16 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मर फेल्युअरचं बेसिक रिझन जर तुम्हाला खरंच साहेब विचारलं तर आय विल स्टील से इम्प्रॉपर सिलेक्शन ऑफ द प्रोडक्ट. का? आम्ही खूप मध्ये डेटा गोळा केला आणि ही बेसिकली आपण अमेरिकन आणलेली टेक्नॉलॉजी, अमेरिकन आणलेलं सिस्टम आहे अडॉप्शन करणार, कारण त्यांच्याकडे ते सिंगल पेजचे 3 गट्टू लावलेले असतात पोलला आणि ते 3 इक्वली डिस्ट्रीब्यूट करतात पॉवर, आणि त्यांचं कन्झम्पशन घराचं भरपूर असतं, त्यामुळे ते तिकडे वापरलं. ते आपल्याकडे रुरल इलेक्ट्रिफिकेशनला वापरलं, जिथला एक छोटा प्रॉब्लेम, म्हणजे मी अगदी जवळनं पाहिलं प्रॉब्लेम सांगतो. तर एक 16 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो, 3 गट्टू एका पोलवर किंवा काय. एक तर आपण काही ठिकाणी 12-12 तास रुरल झोनमध्ये पॉवर देत नाही, आणि जेव्हा पॉवर येते तेव्हा ते काय करतात, त्यांचा असलेला इलिगल लिगल आकडे टाकलेला सगळा काय लोड जो येतो त्याच्यावर टाकतात. त्या ट्रान्सफॉर्मर तेल उकळत असतं अक्षरशः, म्हणजे उकळत असतं, हा राईट वर्ड आहे, ऍक्च्युली बॉइलिंग होत असतं, तरी तो चालतो नाही, त्याचं नशीब आहे. दुसरं मध्ये काय झालं, म्हणजे त्याच्या मध्ये काय झालं, ते मॅग्नालेक्स म्हणून सेल्फ प्रोटेक्टिंग डिव्हाइस सगळे ऍड केले गेले, म्हणजे ते सेल्फ प्रिपिंग डिव्हाइस आहे, त्याला ते दांडकं हलवलं की ते रिसेट होतं, चालतं, मग तो ओव्हर करंट प्रोटेक्शन होतं. नंतर एलटीला एक एमसीबी लावला, असे थोडे छोटे छोटे चेंजेस झाले. ह्या सगळ्या गोष्टींनी काय झालं की एक तर हा ट्रान्सफॉर्मर कुठेतरी पोलवर लावलेला असतो आणि त्याच्यावरती जाऊन काही मेंटेनन्स करणं लोकांना पॉसिबल होत नाही, म्हणून तो ट्रान्सफॉर्मर खाली काढतात, त्यातलं ते सर्व जुगाड असतं ते काढून फेकून देतात आणि ते डायरेक्ट तार बांधून टाकतात डिस्ट्रीब्युशनला. सो ते सगळे बायपास केलेले असतात. थर्ड रिझन साहेब, जेव्हा 33 केव्हीचे ह्या रेटिंगचे ट्रान्सफॉर्मर येतात ना, ते प्रॅक्टिकल बनवणं अशक्य असतं. 33 केव्हीचा तो करंट इतका निग्लिजिबल असतो, त्याच्यासाठी ती वायरच मिळत नाही, म्हणून लोक ती केसासारखी पातळ इनेमल कंडक्टर घेतात, त्याच्यात हजारो पिन होल्स असतात, आणि ते पार्शल डिस्चार्जनी बनवतानाच, म्हणजे त्यांचा फेल्युअर रेट जर एखाद्या फॅक्टरीला विचारलं 33 केव्ही 40 केव्ही किंवा 50 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरचा टेस्ट बेड रिजेक्शन काय बाबा, कोणाचाही 10%च्या खाली नसतो साहेब. 10% इज अ ह्यूज. आणि ह्या सगळ्या लिमिटेशन्समुळे मी असं सांगेल की सिलेक्शनच्या वेळी जर आपण थोडासा इनडेप्थ स्टडी केला तर जास्त योग्य राहील. आणि दुसरा एक त्याच्यातला छोटा इश्यू काय होतो की ते बुशिंग जेव्हा वरती लावतात ना, तेव्हा ते बऱ्याचदा एअर फिल्ड बुशिंग राहून जातं, कारण त्यात हवा असते ते तेल खालीच राहिलेलं असतं. बरेचसे लोक तेल चोरून नेतात किंवा तेल कमी भरलेलं असतं, तर थोडेसे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट पण आहेत आणि ते बुशिंग मध्ये ट्रॅकिंग चालू होतं. बुशिंग काय आपला हॉलो असतो, त्यात काही कोर बीर नसतो, त्यामुळे ती तार जाते, ती कुठेतरी बॉडीच्या जवळ जाते, तिथे बऱ्याचदा स्पार्किंग होतं. तर त्यांचे फॉल्ट अनालिसिस जर केलं तर मेजॉरिटी ट्रान्सफॉर्मर्स हॅज फेल बाय ओव्हरलोड, अँड सम ऑफ देम हॅज फेल्ड बिकॉज ऑफ दी हाय व्होल्टेज, किंवा लेट्स एसएसव्हीटी टेस्ट करताना जे काय आपण 28 केव्ही आरएमएस व्हॅल्यू लावतो 1 मिनिटासाठी, ते टेस्टिंगच्या वेळी इम्पल्स किंवा आरएमएस म्हणजे पिक वेव्ह किंवा आरएमएस व्हॅल्यूला जे असतात त्यात ते फेल्युअर येतात. छोटं मोठं जरी लाईटनिंग आलं तरी ते उडतात, कारण दे आर नॉट वेल मॅन्युफॅक्चर, किंवा छोटीशी केअर जी लागते ती घेतलेली नसती, आणि बाकी काही इलिगल प्रॅक्टिसेस बऱ्याच आहेत. सो ऑल दिस समराइज लीड्स टू कंपाऊंडिंग एव्हरीथिंग टुगेदर लीड्स टू अ मेजर फॉल्ट इन दॅट रेंज. हा बरोबर आहे. माझा हा प्रश्न स्पेसिफिक जे आम्ही आता नवीन 10, 16, 25 ट्रान्सफॉर्मर एजी कन्झ्युमरसाठी प्रॉपरली बसावं आलोय, की तिथं एका ट्रान्सफॉर्मर जास्तीत 1 किंवा 2 कन्झ्युमर असतील, आयदर 5 HP or 7 HP. सो द टोटल लोड इज रिस्ट्रिक्टेड टू द ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी. आता आम्ही जे ट्रान्सफॉर्मर्स वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चर इंडियातून घेतले, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर कमिशनच्या वेळेला आणि कमिशन केल्यानंतर 8 दिवसामध्ये असे फेल झालेले जास्त प्रमाण आहे. म्हणजे इलिगल कनेक्शन्स किंवा ओव्हरलोडिंग हा प्रकार त्यात नाही आहे. मेजर फेल्युअर इज ड्यू टू द मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट ओनली. सो आय वॉन्ट टू नो व्हाय द मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट इज टू सच अ लार्ज एक्सटेंट. ओके, आता याचा अगदी डेप्थ मधला आन्सर असं की साहेब, हे अल्युमिनियम वाइंडिंग आहे. एक 2-3 प्रश्न विचारतो. अल्युमिनियम वाइंडिंग की कॉपर आहे? अल्युमिनियम आहे, राईट? अच्छा. आणि प्रायमरी व्होल्टेज काय? 11, 22, 33? मेजॉरिटी ट्रान्सफॉर्मरला 11 केव्ही आहे, काही थोड्या लोकांना 22 केव्ही आहे. Sir, last 5 minutes. Rajaram sir, last 5 minutes.
राईट. आता काय होतं साहेब, हा 11 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर जेव्हा तुम्ही सिंगल फेजला लावता ना, तेव्हा ते √3 ला असतो, म्हणजे 11/√3 व्होल्टेज त्याचं पुशिंगला असतं. आणि एलटी साईडला तुम्हाला 250 व्होल्ट लागतात तुम्ही फेज टू अर्थ जेव्हा घेता तेव्हा, तर फेज टू न्यूट्रल जेव्हा घेता तेव्हा वाइंडिंगचं आउटपुट. तर हे ट्रान्सफॉर्मर जेव्हा बनतात तेव्हा जे काही पेपर इन्सुलेशन वापरलं जातं त्याची जी एसएसव्हीटी आणि आयओव्हीटी कंडक्ट करायला पाहिजे, हाय व्होल्टेज टेस्ट आणि डबल फ्रिक्वेन्सी, डीव्हीडीएफ पण म्हणतात, डबल व्होल्टेज डबल फ्रिक्वेन्सी टेस्ट, त्याच्यामध्ये बऱ्याचदा, म्हणजे मी कोणाला ब्लेम नाही करत, पण बऱ्याचदा त्या टेस्ट बायपास केले जातात की 100 ट्रान्सफर ऍट टाइम होत नाहीत, कारण त्या टेस्टला 20 मिनिटं लागतात आणि काही लोक एका दिवसात 100 ट्रान्सफर बनवतात. एक टेस्ट जर 20 मिनिटं घेत असलं आणि एवढे जर जात असतील तर बऱ्याचदा ते डाऊटफुल होतं. तर मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस वरती कंट्रोल आणणं, कारण ते तारा खरंच पातळ असतात खूपच, हा एक प्रकार झाला. दुसरा, अल्युमिनियम ऍज अ कंडक्टर हॅज अ लिमिटेशन. म्हणजे काही ठिकाणी त्याचा फायदा पण आहे, पण याचं कंडक्टर लिमिटेशन काय की आपल्याकडे अजूनही अल्युमिनियमची वेल्डिंग किंवा ब्रेझिंग टेक्नॉलॉजी पूर्ण विकसित नाहीये इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये. ऑटोमोबाईल मध्ये चांगली आहे, आणि अल्युमिनियमला मग ते करतात काय, ते ब्रेझिंग, सोल्डरिंग, टिग वेल्डिंग, मिग वेल्डिंग असले काही प्रकार काही करत नाही. ते सगळं एक लग घेतात, क्रिम्प करतात आणि आतमध्ये बुशिंगला जोडून टाकतात, आणि मग त्या क्रिम्पिंगची ते स्किल्ड ऑपरेशन होऊन जातं आणि त्याच्यात बऱ्याचदा इश्यू येतो. आणि जे लावल्या ट्रान्सफॉर्मर उडतात ते नेसेसरली हाय व्होल्टेज मध्ये उडालेले असतात. चार्ज केल्या कुठेतरी डिस्चार्ज चालू होतो, पेपर कुठेतरी फाटलेला असतो, तेल पूर्ण भरलेलं नसतं. म्हणजे जर कंपाऊंडिंग केलं, मध्ये आम्ही BSCS राजधानी बरोबर काम करत होतो काही दिवस दिल्लीला, म्हणजे त्यांच्या काही प्रोजेक्ट वरती. त्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की फेल्युअर मधले 90% ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट होता, आणि ते पण हीच रेटिंग होती. तर याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी कंट्रोल, प्रोसेस पॅरामीटर क्वालिटी कंट्रोल आणि रॉ मटेरियल क्वालिटी कंट्रोल हा एकमात्र पर्याय आहे की जो करेल. आणि याच्यासाठी थोडे रिप्युटेड मॅन्युफॅक्चरर जे आहेत त्यांच्याकडनं घेत, ऑफकोर्स रिप्युटेडचे फेल होतात, म्हणजे आय एम नॉट डिनाईंग की फॉल्ट, पण याच्यावरती चांगला प्रोसेस कंट्रोल आणणं हा एकमात्र पर्याय, कारण ह्या रेटिंग खरंच सेन्सिटिव्ह आहेत हँडलिंगसाठी. एक तर तार छोटी, ते भांड छोटं, तेल छोटं, ते सर्वच असं जरा मिनिएचर असल्यामुळे आपल्या लोकांना सवय नसते. आणि दुसरा एक ड्रॉबॅक आपल्याकडचा की जो माणूस 500 केवीचा ट्रान्सफॉर्मर करतो तोच 5 केवीचा पण करतो, आणि दोन्हीतला स्किल डिफरन्स जो आहे तो, कारण आपल्याला युनिफॉर्म प्रोडक्शन नाही, तो तरी काय करणार, तो एकच माणूस पॉइंटर ठेवू शकतो, ते दोन्ही कामं करतो. म्हणजे लॉसेस काय, जे परमिसिबल टॉलरन्सेस बाकी काही असतात तेच तो याला पण वापरतो. बरोबर. राईट. इफ आय Yes, thank you. Thank you. हॅलो, येतो श्रावण आवाज? आय हँड ओव्हर टू जतकर साहेब किंवा जे कोणी कन्क्लूड करतील ते, आणि आय स्टॉप हिअर. आपल्या व्यस्त दिनक्रमातून विद्युत सुरक्षा मंचाच्या वेबिनारसाठी वेळ देण्याबद्दल वक्ते श्री राजाराम शिंदे यांच्यासह सर्व उपस्थितांचे मी मंचाच्या वतीने आभार मानतो, आणि वेबिनार समाप्त झाला आहे असं मी जाहीर करतो. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू साहेब. थँक्यू. राजाराम साहेब, तुमचे जरा कॉन्टॅक्ट डिटेल शेअर केलं तर बरं होईल. ना, मी मेसेज मध्ये टाईप करतो सर, एक सेकंदासाठी चालू राहू द्या लिंक, मी लगेच मेसेज मध्ये टाईप करतो. हो. 9065410104. I sent it. Thank you. I hang on. Bye. Take care. And once again, thank you, Jatkar Sahib and Vidyut Suraksha Manch for arranging such a wonderful session. Thank you. Bye bye. Thank you.